7-8 एपिसोड झालेत गेल्या 3 आठवड्यापासून निवडणूकनामा हे जे सदर सुरू आहे त्याबद्दल फारसं विश्लेषण करण्याची आवश्यकता तर राहिली नाही आहे, कारण चिखलीतल्या सर्व स्तरांमध्ये निवडणूकनामाची चर्चा होत आहे आणि या चर्चेला आज आणखीन बळकटी मिळण्यासाठी आज आपण चिखलीचे माजी नगराध्यक्ष, चिखलीच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व ज्यांना आपण म्हणू शकतो असे सुरेश अप्पाजी खबुत्रे यांच्याकडे आलो आहोत। सुरेश अप्पाजींचे बातचीत, त्यांच्याशी केलेला संवाद खूपच उद्बोधक आहे। काही प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिलीत आणि काही आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे। अवश्य पहा निवडणूकनामामध्ये। सर्वप्रथम मी आज आमच्या निवासस्थानी MH28 आणि वृत्तनायक निवडणूकनामा यांचे जे पदाधिकारी आहेत, आमचे चिखलीचे मुळे साहेब आणि योगेशजी शर्मा तसेच साबीर शेख, चिखली नगरपालिकेच्या निमित्तानं हे निवडणूकनामाचा जो कार्यक्रम घेऊन आलेले आहेत, सर्वप्रथम मी त्यांना माझा परिचय देतो। माझं नाव सुरेश अप्पा वामनप्पा खबुत्रे, मी माजी नगराध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जन्मापासूनचा कार्यकर्ता आहे। संघ, जनसंघ, जनता पार्टी आणि भाजप हा असा जो प्रवास आहे जनसंघापासूनचा, त्याचा मी एक सैनिक आहे। मी नगरपालिकेची निवडणूक जी लढवली ती सर्वप्रथम 95 ते 2000 असा हा कार्यकाल। सर्वप्रथम मी अनोख्या अशा वार्डामध्ये उभं राहिलो जिथं भारतीय जनता पार्टी किंवा जनसंघ असा भाग पाहून मी उभं नाही राहिलो। मला राजा टावर परिसर हा वार्ड देण्यात आला आणि त्या भागामध्ये सर्वच काँग्रेसचे गणमान्य व्यक्ती राहत होते। काँग्रेसचे गणमान्य नेते ज्या वार्डामध्ये राहत होते त्या भागात मी पहिली भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढवली। माझ्या विरोधात तेथे काँग्रेसचे वर्धमान डहाळे आणि त्यावेळेस भाजपमध्ये 2 गट पडल्यामुळं एक भाजपचाच गट आणि भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत त्या वार्डामध्ये झाली। त्यावेळेस भाजपतर्फे मी उभा होतो, काँग्रेसतर्फे वर्धमान डहाळे उभे होते आणि जो बंडखोर घटक होता त्यामध्ये जायलवाल हे उभे होते, सम्राट कापड दुकान ज्यांचं आहे ते उभे होते। आणि त्यावेळेस त्यांचं नेतृत्व माननीय भाऊसाहेब लाहोटी हे करत होते। त्यानंतर भाजपचं नेतृत्व हे त्यावेळेच्या आमदार रेखाताई होत्या आणि काँग्रेसचं नेतृत्व हे तात्यासाहेब बोंद्रे, भारतसेठ बोंद्रे, जनार्दनप्पा बोंद्रे, बबनसेठ चौधरी हे काँग्रेसचं नेतृत्व करत होते। बंधूंनो, ज्यावेळेस मी उभा राहिलो त्यावेळेस सगळ्यांनाच असं वाटायचं की आता हे सीट गेल्यात जमा आहे जसं।
की इथं या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हे सुरेश आप्पा आणि मी नवीनच होतो, पक्षानं दिलं, न्याय दिला, लढायचं, कुठं दिलं तिथं लढायचं. मग मी तिथं उभा राहिलो आणि घरचेच मंडळी ही त्यावेळेस विरोधात, म्हणजे जो भाजपचा दुसरा गट आणि एक याच्यातच डिवायडेशन झाल्यामुळं त्यावेळेस गॅरंटी फार कमी होती की बुवा आपल्याच घरामध्ये दुफळी आहे आणि आपण याच्यात निघणार कसं. आणि काँग्रेसचा तर बलवान माणसाचा कॅन्डिडेट उभा आहे. परंतु ज्या वेळेस मी त्या भागात फिरलो त्यावेळेस जनतेचं प्रेम हे माझ्यावर ओतप्रोत होतं, हे मला प्रत्येक घरी जाताना लक्षात आलं. आणि ते म्हणायचे की सुरेश तू आता आला, निवडून आल्यावरच पेढा खायले, आता मदत काही येऊ नको, कारण आमच्या घरावर फोकस लावलेले आहेत, म्हणजे लोकांची नजर आहेत आमच्या घरावर, असं त्या लोकांच्या भावना होत्या. आणि मी साहजिकच यांना आपल्यामुळं त्रास होईल काही, कारण कधी न घडणारी घटना, त्यांना मतदान हे काँग्रेसच्या विरोधात करायचं होतं. आणि म्हणून त्यावेळेस हाच आशीर्वाद की निवडून आल्यावरच ये. त्यावेळेस माझा जो प्रभाग वार्ड होता तो म्हणजे खेकाळीची गल्ली, म्हणजे बैलजोडीपासून जी खेकाळीची गल्ली चालू होती तो भाग, तिथून तर सरळ आपला खडकपुऱ्याचा भटकरच्या घरापर्यंत, म्हणजे सराफचा जो दवाखाना आहे त्याच्या अलीकडचा भाग, व्याजीचं घर, हे असा तो वार्ड होता. आणि असा कुठल्या कुठं असलेला वार्ड, त्या धनगरपुरासुद्धा त्या वार्डामध्ये होता. बंधूंनो, ज्यावेळेस राजकारणाचं काही माहिती नसताना त्यावेळेस मी तिथं उभा राहिलो आणि त्यावेळेस प्रत्येकाची मानसिकता झाली की सुरेशला निवडून द्यायचं. पक्ष हा कोणी आपल्यासाठी त्यावेळेस पाहिला नाही, मग तो काँग्रेसचा असो, भाजपचा असो, बंडखोर असो. त्यावेळेस आतून जरी पार्टी जरी विभागलेली दिसली असेल पण आपल्यासाठी ते एक होते आतून. आणि त्यावेळेस मी तिथं 63 मताधिक्य जास्त घेऊन त्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये विजय झालो. त्यावेळेस बरेच प्रश्न वरिष्ठ काँग्रेसचे जे लोक होते त्यांनी फार, काँग्रेसची त्यावेळेस मीटिंग झाली की हे असं कसं घडलं, त्यावेळेस त्यांना विचारणा झाली. परंतु भाजप सगळे, म्हणजे एक माणुसकीचं प्रतीक म्हणून तिथं मला ते एक अनुभव आला आणि तिथून मी निवडून आलो. आणि त्यावेळेस माझ्याबरोबर गावामध्ये राजेभाऊ खरात, विजूभाऊ कोठारी आणि मी असे 3 आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडून आलो. आणि आघाडीचे जी आघाडी काढलेली होती त्यातले डॉक्टर इसरार, पचेरवाल, आनंदराव हिवाळे, शिवाजीराव बनसोडे अपक्ष होते. नंतर निवडून आल्यानंतर पुन्हा आमची गट्टी झाली, म्हणजे भाऊसाहेब लाहोटी हे ते सगळी मंडळी आम्ही सगळे एक झालो. आणि एक झाल्यानंतर ज्यावेळेस ती माझ्या कामाची तिथली लोकांनी पद्धत पाहिली त्यावेळेस पहिल्याच वेळेस मला शिक्षण सभापती हे पद दिलं. आणि शिक्षण सभापती पद दिल्यावर मी त्यावेळेस नुसता थांबून नाही राहिलो, त्या पदाला आपल्याला काय न्याय देता येईल. नाही तर पदं घेतात लोक, पण त्या पदाला काय न्याय देता येईल हा कधी कोणी विचार करत नाही. म्हणून आम्ही सर्वे केला. प्रत्येक शाळेला कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती, प्रत्येक शाळेमध्ये बोरची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ही केली. ज्या शाळेमध्ये बसायची अरेंजमेंट बरोबर नव्हती विद्यार्थ्याची, मग ती 1 नंबरची शाळा असो, त्या ठिकाणी बसण्यासाठी जे साहित्य लागतात ते विकत घेणे, त्याच्यानंतर त्या रिपेअर करणे, याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले.
माझ्या पिरियडमध्ये 14 जागा ह्या शिक्षण विभागाच्या भरायच्या होत्या. त्यावेळेस मीटिंग झाली. त्यावेळेस पप्पू सेठ हरलालका हे नगराचे अध्यक्ष होते आणि पप्पू सेठ अध्यक्ष, मी शिक्षण सभापती, असा भेदभाव काहीच नव्हता. 3 वर्षही आम्ही शिक्षण सभापती झालो म्हणजे नगरपालिका अशी हेळीमेळीने चालायची. कारण 3 नसते तर आम्हाला काही पदही मिळालं नसते, कारण कोणावर काही आग्रह नव्हता. परंतु शिक्षण सभापती बनवल्यानंतर मग आम्ही ज्यावेळेस सर्वे केला आणि तो 14 जागा भरायच्या, त्यावेळेस इंटरव्ह्यू झाले. तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर जे टॅलेंट लोक होते, टॅलेंट, आणि कोणाचं 6 महिन्यानं वय बार होणार होतं, कोणाचं काही असेही हुशारमध्ये होते. तर आम्ही ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांना इंटरव्ह्यूमध्ये लगेच सिलेक्शन, कोणाला घ्यायचं त्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुमचे आम्ही पप्पू सेठ आम्ही सगळे बसून हे की बुवा तुमची नियुक्ती आम्ही करून राहिलो. मग ते म्हणे काय द्यावं लागेल तुम्हाला. ते मंडळी म्हणे तुम्हाला काय द्यावं लागेल. तर आता आमच्यासाठी हा नवीन प्रश्न होता, गहन प्रश्न आणि गंभीर प्रश्न. काय द्यावं लागेल तुम्हाला. आम्ही चक्रात पडलो की हे काय प्रश्न विचारू राहिलो, आणि ते इंटरव्ह्यू देऊन कंटाळलेले लोक होते म्हणून ते डायरेक्टच विचारत होते तुम्हाला काय द्यावं लागेल. आता मग म्हटलं पप्पू सेठ ये तो बहुत अलग बात हो रही. तर मग मी म्हटलं की तुम्ही एक नया पैसाही नाही घेता, हे आम्ही तुम्हाला लावलेलं आहे, आम्ही तुमच्या नियुक्त्या करून राहिलेलो आहे. पण आमच्या नावाचा दुरुपयोग करून जर तुम्हाजवळ कोणी गंडवल तर तुम्हाला त्याच दिवशी तुम्ही जर देसाल तर आम्ही त्याच दिवशी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू. कारण गैरफायदा घेणारे सुद्धा लोक असतात की नाही हमने जमाया तुम्हाला दे दो. तर म्हटलं हे जर आमच्या लक्षात आलं तर तुम्हाला आम्ही त्याच दिवशी तुमची नोकरी हे करू. पप्पू सेठ म्हणे मग ये आप्पाजी जो बोल रहे हो बिलकुल सही बात आहे. तर त्यावेळेस ते ॲक्च्युअली रडायला लागले लोक ते की असं आम्हाला कुठंच पाहायला भेटलं नाही. आमच्या अंगावर आजही शहारे येतात, हे आम्हाला आतापर्यंत कुठंही पाहायला भेटलं नाही असं. आणि ते लोक आम्ही लावून घेतले, कार्यरत केले. आजही ते लोक नाव घेतात. ते PTI होते ते तर 6च महिने राहिले होते. ते PTI म्हणे माझं तर जीवन बनवलं म्हणे आप्पाजी तुम्ही. 6 महिन्यानंतर माझं एज बार होणार होतं म्हणे. असे लोकांचे तिथं अनुभव आले. त्याच्यानंतर हे काम करता करता त्याच्यानंतर ते आपले खत्री म्हणून होते, आपले त्यांचं तिथं स्मारक तयार केलेलं आहे, रामकृष्ण खत्री. त्यावेळेस शिक्षण सभापती असताना स्वातंत्र्य सैनिक होते मला वाटतं. आणि त्यावेळेस त्यांचं तिथं एक स्मारक, तिथं त्या स्टेजजवळ त्यांचंही अनावरण तिथं आम्ही केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस वडरवाडी, सिद्धार्थनगर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस परिस्थिती पाहिली शिक्षणाची तर ती भयानक परिस्थिती होती. त्या वडरवाडीमध्ये जे समाज मंदिर होतं त्या समाज मंदिरामध्ये आपल्या नगरपालिकेची शाळा ते भरवायची. आणि त्या शाळा, नगरपालिकेची शाळा, त्या समाज म्हटलं ते टीचरला म्हटलं कसं चालवता तुम्ही हे. तर ते म्हणे काही शिफ्ट आम्ही सकाळी घेतो, काही दुपारी घेतो, असं चालवतो, बसायला जागा नाही म्हणे. मग तिथंच मी निर्णय घेतला आणि नगराध्यक्षाच्या कानावर टाकलं की आपल्याला यांना ताबडतोब एक चांगली वास्तू भाड्यानं घेऊन इथं शाळेला विद्यार्थ्याला बसायसाठी आपल्याला व्यवस्था करायची. मग आपले गौरीशंकर चौधरी यांची जागा बाजूला आहे तिथं त्याच रोडवर. गौरीशंकर चौधरीची ती जागा भाड्यानं घेतली, तिथं ती शाळा सुरू केली. मग ती शाळा सुरू झाली, व्यवस्थित सुरू झाल्यानंतर पुन्हा माझ्या मनात आलं आमचं वेअरहाऊसजवळ प्लॉट होते. मग 5 गुंठे प्लॉट हे वडिलाच्या नावानं, आज आमच्या वडिलाची पुण्यतिथी आहे, वडिलाच्या नावानं 5 गुंठे जागा ही दान देऊन त्यावेळेच्या आमदार रेखाताई खेडेकर यांच्याकडून फंड घेऊन अर्धा फंड नगरपालिकेचा आणि अर्धा आमदाराचा असं करून कैलासवासी नारायणप्पा पुंजाप्पा खबुत्रे असं नामकरण करून शाळा क्रमांक 6 काढून
त्या सिद्धार्थनगर वडरवाडी या गरीब विद्यार्थ्यासाठी आम्ही तिथं ती अद्ययावत शाळा केली. आणि त्यावेळेस एक माझ्यासमोर एक यक्ष प्रश्न असा उभा राहिला होता. खरात सर आणि कासारे मॅडम हे दोघं ड्यू झाले होते हेडमास्टरसाठी. तर मग हेडमास्टरसाठी ड्यू झाल्यामुळं मग कासारे मॅडम घरी आल्या. कासारे मॅडम म्हणे आता खरा सरचंच नाव घेसाल म्हणे आप्पाजी तुम्ही, आम्ही मागासवर्ग असल्यामुळं माझं नाव तुम्ही काढसाल. हा प्रश्न त्यांनी माझ्याजवळ टाकला. बॉम्ब टाकून गेले ते करून. मग ते खरात सरला नगरपालिकेजवळ शाळेमध्ये हेडमास्टरचं केलं आणि कैलासवासी नारायणप्पा पुंजाप्पा खबुत्रे इथं कासारे मॅडमला हेडमास्टर केलं आणि एकाच वेळेस दोघांना न्याय दिला. आणि मग हे असं प्रक्रिया चालू असताना ज्यावेळेस मग ते कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये आजही मग स्कूल बॅग असो, शालेय साहित्य असो, मोठमोठे तिथं कार्यक्रम झाले. तिथं SP येऊन गेले, वाटप करून गेले, तिथं आमदार गेले, खासदार गेले. ह्या अशा उपाययोजना गोरगरिबासाठी तिथं राबवल्या जातात. आणि त्याच्यावर तितक्यावर न थांबता मग नगरसेवकांनीच निर्णय घेतला की आप्पाजीसारखा नगराध्यक्ष आता पाहिजे. एक वर्षाचं रोस्टर होतं त्यावेळेस. मग एक वर्षाचं रोस्टर असल्यावर मग आप्पाजीसारखा नगराध्यक्ष पाहिजे म्हटल्यानंतर हे त्यांनी मनोमन ठरवलं. माझ्या मनात काय, आपण हा विचारही करू शकत नव्हतं ना. मग त्यावेळेस अटलजी हे आपले पंतप्रधान होते. महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशीचं सरकार होतं. रेखाताई आपल्या आमदार होत्या. आणि त्यावेळेस गावाच्या विकासासाठी आणि हे कोण घेऊन चालल याच्याकरता आम्ही 3 जण राहील लाईनमध्ये होतो. राजाभाऊ खरात, विजूभाऊ कोठारी आणि मी म्हटलं बा एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकल्यापेक्षा म्हटलं आमच्यापेक्षा सिनियर राजाभाऊ खरात आहे, यांना तुम्ही संधी द्या. कारण ते 25 वर्ष जुने नगरसेवक आहे, यांना तुम्ही संधी द्या. मग त्याच्यावर नाना जामदार, रेखाताई खेडेकर, नाना जामदारची इथं मीटिंग झाली आणि तिथं विजूभाऊ कोठारी, खरात सर, ही सगळी मंडळी आम्ही तिथं आपले जे वरिष्ठ आहे तिथं बसले. आणि त्यावेळेस विषय झाला. मग एक दिवस द्या बा आम्हाला विचार करायला म्हणून त्यांनी खरात सर, विजूभाऊ कोठारी म्हटलं तुम्ही पहिले, तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहे, मी तुमच्या नंतर आलेलो. विजूभाऊ तुम्ही माझ्या आधी टर्म केलेली आहे. मग त्यावेळेस ते दुसऱ्या दिवशी त्यांनी निरोप दिला की आप्पाजी तुम्हीच व्हा, आमच्या बसचं काही हे काम नाही, तुम्हीच व्हा. म्हटलं तुम्ही करायला पाहिजे. नाही म्हणे, तो आम्ही पाहिलं म्हणे की लोकांचा कल नगरसेवकाचा तुमच्या बाजूने आहे, असं त्यांनी स्पष्ट मत त्यांचं दिलं. आणि मग मी हिंमत केली. आता लोक अनेक चर्चा, अवकाशाचं काय म्हणे, उभं करतील आणि पाडून टाकतील, उभं करतील म्हणे आप्पाजीला पाडून टाकतील म्हणे, काय असेल आता ते बाकीच्या गोष्टी न बोलता काय असतील ते म्हणे सगळं हे होऊन जाईल म्हणे. म्हटलं जाऊ द्या, चान्स आला उभं राहायचा, सगळे म्हणतात नगराध्यक्षपद घ्या, म्हटलं काय हरकत नाही. ताईला विचारलं, म्हटलं ताई म्हणे की आपल्याला काय जर नगराध्यक्ष ते जर देत असतील म्हणे आप्पाजी, तर म्हटलं ताई पण हे नाही म्हणे का आता हे प्रश्न तर बिकट आहे, कारण काँग्रेस पूर्ण मेजॉरिटी आणि 3 आपले, याच्यावर नगराध्यक्ष तुम्हाला बनवायचं. म्हटलं बा आपलाही घटक पक्ष भाऊसाहेब लावटी हे सगळे मदत करायला तयार आहे. हां, भाऊसाहेब लावटी मदत करायला तयार आहे. त्याच्यानंतर सगळी मंडळी मला नगराध्यक्षासाठी मदत करायला तयार आहे. आणि मुस्लिम काउन्सिलर यांचा आग्रही भाग आहे. 6 मुस्लिम काउन्सिलर जे आहेत ते त्यांचा आग्रही भूमिका आहे की आप्पाजी तुम होणार. म्हटलं आता सांगा मग काय करायचं. तर ते म्हणे की काय हरकत नाही. मग ताईची नंतर मुंबईला मीटिंग झाली. मग गोपीनाथ मुंडे याच्यावर ते चर्चा झाल्या की असं आम्ही नगराध्यक्ष तुम्हाला भाजपचा देतो असं. ताईला आता ताईची तर कॉलर टाईट झाली की 3वर नगराध्यक्ष जर बाई बनवून राहिली म्हटल्यावर ताईचं एकदम कॉलर टाईट झाली. ते गोपीनाथजीशी बोलले. मग गोपीनाथजीशी बोलल्यानंतर ते हसायला लागले की
की तुम्ही काय बोलता बरं, काही समजत नाही म्हणे, हे असं चालतं, वाडे असतात म्हणे, पण तुम्ही म्हणता तर करा. ते हसायला लागले ते. पण म्हणे असं झालं ताई, असं जर झालं तर त्या नगराध्यक्षाचा सत्कार करायला मी चिखलीत येईल. हां, असं गोपीनाथजी त्यावेळेस ताईला बोलले. मग ताईने त्याला सांगितलं म्हणे आपाजी तुम्ही तयारी करा म्हणे बा. होतं तर मग ते तयारी केली. ज्यावेळेस सगळ्यांची बैठक घेतली, मग आता त्यात काही लोकांचे नाव घेता येणार नाही मला. आज काँग्रेसची मंडळी होती, त्यावेळेस जसूशेष श्रीवास्तव हे माझ्या विरोधात उभे होते काँग्रेसचे म्हणून. पण सगळ्यांनी आतून जो भाग घेतला आपला, त्यावेळेस दीनदयाल सेठही काँग्रेसचं नेतृत्व करायचे चांगलं, परंतु व्हीप काढला पक्षानं, त्यांनी व्हीपही झुगारून टाकला आणि त्यावेळेस 15 मताचं मताधिक्य देऊन मला नगराध्यक्ष त्यांनी केलं. आणि ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले तर आमचीही मंडळी आवाक झाली की झालं हे अलगच रसायन झालं आता हे. मग दुसऱ्या मीटिंगला नगराध्यक्ष झाल्यानंतर आता त्यावेळेस तर जलवा गावामधून भव्य मिरवणूक हे ते सगळे भाऊसाहेबाचे ना आमचे भाऊसाहेबानं भरपूर त्यावेळेस मदत केली. लावटी भाऊसाहेब म्हटले की सुरेश झालं म्हणे सार्थक. म्हटलं भाऊसाहेब तुम्ही उभे राहिले पाठीशी, नाही तर हे कसं शक्य होतं म्हटलं. जरी आंतरिक मतभेद होते तरी तुम्ही सगळे बाजू ठेवले माझ्यासाठी. आणि ते म्हणे अरे तू माझा मुलासारखंच आहे ना म्हणे वामनाप्पन, आम्ही बरोबरच का. पण आता हे काही असतात त्या भानगडी राजकारणाच्या, त्याच्यामुळं पण सगळ्यांना साथ दिली. आणि मग राजेभाऊ बोंद्रे, आता माझे मालक किती, माझे मालक पकासेठ बोंद्रे, वरिष्ठ राजेभाऊ बोंद्रे, भाऊसाहेब लावटी, डागा डॉक्टर, हे सगळे बघा किती सगळ्या पक्षाचं बॉसच न पाहिजे. कारण सगळे मिळूनच मी तिथं बसलो. हां, त्याच्यामुळं दीना सेठचं फोन आला, दीना सेठ बोलो क्या करणे का, पप्पू शेठचा फोन आला क्या करणे का बोलो, सगळेच मदतीला होते ना. आणि त्याच्यामुळं काय मला इतका आनंद वाटायचा सगळ्याचं काम करायला. मग एवढा काम करता मग तरीही तक्रारी, घरचा आहेर असतोच थोडसा. मग आपल्या मंडळीच्या काही तक्रारी झाल्या. ताई आपाजी काँग्रेसच्याच लोक आहेत आणि मुसलमानाचं जास्त काम करतात, आमची कामं होतात, नगरसेवकाचं जास्त काम करतात, आमचे कामं होत नाही. ताई म्हणे तक्रार आली तुमची. म्हटलं काय हरकत नाही ताई, येऊ द्या ना, तक्रार करते. तर म्हणे ते येतील म्हणे. बोलवलं म्हणे मी त्याला, बोलवलं. गोरे काकाला बोलवून घेतलं त्याच्याकडं सगळं. गोरे काकाला बोलवून म्हटलं गोरे काका काय म्हणे, काय म्हणे. म्हटलं तुम्ही ते सगळं घेऊन या, प्रत्येक वार्डाचं आपलं नियोजन, प्रत्येक वार्डाचं काम, हे सगळं घेऊन या तुम्ही. मग सगळं काढलं ते. सगळं काढल्यावर ते म्हणे की आमचे कामच होत नाही. मग ते म्हणे नाही म्हणे असं नाही म्हणे, आम्ही असं सहज बोललो होतो म्हणे ताईजवळ. म्हटलं तसं नाही, हे आता सगळं आडा का आणला पाहून घ्या. तर भारतीय जनता पार्टीच्या 3 तर होते, त्यात सगळ्यात एक मूठभर शिल्लकच होतं धान, बाकीचे एक मूठभर कमीच होतं. म्हटलं हे सगळं आराखड्यात आहे. आणि हेही लोक नाही, ज्याच्याकडं मूठभर कमी झालं तेही बोलत नाही म्हटलं काही, आणि हे मूठभर शिल्लकच आहे. तर नाही म्हणे आमचा तसा अर्थ नव्हता म्हणता येईल बोलायचा. नाही म्हटलं, पण मला परीक्षाला तुम्ही प्रश्न विचारला, मला उत्तर द्यायचं काम आहे म्हटलं माझं नगराध्यक्ष म्हणून मी बोलवलं. कारण घरात भेदभाव नको म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवून राहिलो. कारण मला काय करायचं म्हटलं, मी नगरपालिकेचा चहासुद्धा पित नाही. त्या हॉटेलचं झोरेच्या हॉटेलचं बिल म्हटलं मी घरून देतो, आणि माझी ती पद्धत आहे. त्याच्यामुळं म्हटलं मला त्याच्याशी काही घेणं नाही. पण तुम्ही प्रश्न विचारला की बुवा मी जर याचा माझी इच्छा म्हणे हिंदू स्मशानभूमी चांगली झाली पाहिजे. म्हटलं काय हरकत नाही. रमेशबाई ती बाजूला बसले होते. मग रमेशबाई ती म्हणे की सुरेश, नगराध्यक्ष झाल्यानंतर पैसे न खाणारा माणूस असला तर तो मूर्ख ठरतो म्हणे. आता गप्पा तिथं अशा. म्हटलं मग रमेश भाऊ तुम्ही माझे मोठे बंधू आहे रायपूरचे, महामूर्खाच्या यादीत माझं नाव लिहून ठेवा. हां, मला खायचेच नाही ना, मूर्ख ठरतो ना माणूस, नाही खाल्लेला. म्हटलं महामूर्खाच्या यादीत माझं नाव लिहून ठेवा तुम्ही.
राजाभाऊ म्हणे भाऊ म्हटलं भाऊ पहिले मी भूमिपूजन स्मशानभूमीचं घेईल. अरुण भाऊ अडसडकडून 7.5 लाख रुपयाचा निधी घेतला. कंपाऊंड वॉल पूर्ण, कारण तिथं अतिक्रमण झालेलं होतं. हिंदू स्मशानभूमीमध्ये पूर्ण राऊंडला अतिक्रमण झालं होतं. मग त्यावेळेस राजू सेठव्यास, हा सुरेश बोंद्रे ज्याला चाम म्हणतो आपण, तो असे त्यांच्याबरोबर अजून सहकारी लोक उपोषणाला बसले होते. आणि मग दीनदयाल सेठ, पप्पू सेठ, आम्ही सगळेजण बसलो. नाही तर आता ही हिंदू स्मशानभूमी जी दिसती ही राहिली नसती जागेवर. कारण हिची अशी परिस्थिती झाली होती की तिथला जो झोपडपट्टी परिसर आहे तो अतिक्रमण इकडं करायला लागला असता आणि कालांतरानं आज झालं असतं की आमच्या घराजवळ तुम्ही कसं काय जाळून राहिले असं उत्तर मिळालं असतं आणि हिंदू स्मशानभूमी ही गायब झाली असती. मग त्यावेळेस आम्ही काय केलं की तिथल्या अतिक्रमणधारकाची सगळ्यांची मीटिंग घेतली आम्ही. तिथल्या कारण उपोषणाला ही मंडळी बसलीच होती, राजू सेठ, व्यासन हे सगळे. मग तिथल्या अतिक्रमणधारकाची आम्ही मीटिंग घेतली आणि त्यांना समजून सांगितलं. त्याने हॅटमध्ये तुम्ही कसं काय करता. त्याने ते टीन शेड केलं होतं बसायसाठी लोकांना, त्याच्यासुद्धा टीनं काढून नेले होते. आणि म्हटलं तुम्हाला तर उठावंच लागेल. म्हटलं नगरपालिकेजवळ कायदा आहे आणि म्हटलं हे तुम्ही स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण आहे, तुम्ही इथं काहीच ठेवत नाही. म्हटलं ते लाकडं आणले की तिथं घेऊन जाता, गवऱ्या आणल्या त्या पळून नेता. म्हटलं तसं नका करू तुम्ही, तुम्हाला आम्ही चांगल्या जागा देतो. तर ते म्हणे की नाही बोलतात म्हणे कोणी देत नाही, आम्हाला आधी जागा द्या. मग आम्ही काय केलं, ज्यावेळेस मीटिंग झाली तर 2-2 हजार रुपये नगदी त्यांना कंपाऊंड जी वाल आहे, सिद्धार्थनगरचा जो बोर्ड लागलेला आहे त्या भिंतीला लागून सगळा पट्टा त्या लोकांना, आतल्या अतिक्रमणधारकाला त्या भिंतीला लागून सगळे जे घरं दिसतात आता ते सगळे लोक बसवले. सामान वाहतुकीसाठी 2-2 हजार रुपये देत आले त्यावेळेस. आणि त्यांना तिथं बसवलं. डांबोर रोड करून दिला. अरुण भाऊ अडसूड करून 7.5 लाख रुपये त्यावेळेस मिळाले. तिथून कंपाऊंड वॉल करून घेतली म्हणजे जेणेकरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही. एक बर्निंग शेड केलं. एक बर्निंग शेड जे पहिलं इकडचे या साईडचं जे बर्निंग शेड आहे, जळगाव खानदेशला आमचे शिवाजीराव बनसोडे त्यावेळेस आरोग्य सभापती होते, त्यांना ती टीम पाठवली. जळगाव खानदेशचं ते बर्निंग शेड आणि ते पाहायला लावलं. तसं डिझाईन आणलं. ते बर्निंग शेड जे 2 पहिले दिसतात ना कॉन्क्रीटचे, ते बर्निंग शेड आणि कंपाऊंड वॉल हे अरुण भाऊ अडसडच्या याच्यातून आपण विदर्भ वैधानिकमधून हे काम तिथं केलं. त्याच्यानंतर तात्यासाहेब बोंद्रेनं त्या एक रूम बांधली होती तिथं लोकांना बसायसाठी. त्याच्याच बाजूला एक त्याच्यापेक्षा डबल आकाराचा एक हॉल तयार केला. म्हणजे पलीकडचं जुनं देव दिसतं पलीकडून, हां, तर त्या जुन्या याला तात्यासाहेब बोंद्रेचं थोडं तिथलं एक हॉल आणि त्याला तितकाच डबल हॉल पुन्हा त्याच्यातच त्या 7.5 लाखामध्ये हे आपण करून तेवढं मात्र ती जमीन आपण सुरक्षित करून घेतली. आणि आज तर नंदनवन केलं सोसायटीनं, यानं त्यानं सगळं चांगलं केलं. आज ते आपले बाळभाऊ कोठारी वगैरे चांगलं तिथं हे केलं की आता तिथं गेलेल्या लोकांना असं वाटतं की काहीतरी आपल्या आदर आहे. मरणाराचा सुद्धा इथं आदर व्हायला लागला आता. नाही तर मरणाराला सुद्धा जे यातना भोगावं लागतं. आपण खेडे पाडे पाहतो, प्रेत न्यायालयसुद्धा ती चालायला रस्ते नाही, असे पाण्यातून गटारातून पुढे जावं लागतात. तर हे तिथं आज, कारण आपण प्रत्येक स्मशानभूमीमध्ये, मी कोणाला नाव ठेवणार नाही कधी, प्रत्येक स्मशानभूमीमध्ये देखभाल करणारे त्यांच्या समाजाचे लोक आहे. पण आपली ही दुरावस्था अशी की आपलं कोणीच लक्ष देत नव्हतं. आणि म्हणून आता तिथं लक्ष देणारी मंडळी, आपण मुस्लिम समाजाची स्मशानभूमी पाहतो तिथं त्याचा मुल्ला मोलवी असतो. त्याचं दरवर्षी ते कलरिंग, त्या प्रत्येकाच्या याला त्याच्या कलरिंग, तिथं नमाज पडणे, म्हणजे रखवालदार तिथं आहे. बौद्ध स्मशानभूमीचं तिथं तसंच आहे, त्यांचं देखरेख करणारा माणूस आहे. पण इथं बेवारच पडलं होतं. पण आता चांगलं एक त्या सोसायटीला दिल्यामुळे ते चांगलं काम व्हायला लागलं. आता तिथं देखरेख म्हणजे तिथलं कोणी टीन पळून नेत नाही, कुठलं तिथं वस्तू हलत नाही. आणि असं कारण ही सुरुवात झाल्यामुळं तोही राजाभाऊ बोंद्रेचा आग्रह होता, तो आपण पूर्ण केला. त्याच्यानंतर एक स्टेज, टावरजवळचं स्टेज, कारण प्रत्येक सामान्य कार्यकर्ते, तुम्हाला काही एखादा कार्यक्रम करायचा छोट्या मोठ्याला, आणि त्यावेळेस काय हो, मंडप टाकायलाही पैसे नाही भेटायचे लोकांना. त्यावेळेस ते स्टेज तयार केलं.
स्टेज तयार केलं आणि त्या स्टेजवर प्रत्येक कार्यक्रमाला फक्त तिथं माईक न्या टेकवा आणि बोला, एवढी व्यवस्था आहे चिखली नगराची तिथं करून ठेवली. ते करत असताना ज्यावेळेस मग हा विषय आपला जो होता नगराध्यक्ष झाल्यानंतर गोपीनाथजीचा, ताईनं आठवण दिली म्हणे झाला नगराध्यक्ष आमचा. ते म्हणे चला तारीख घ्या. त्यावेळेस ताईनंही 36 गावं ते आपल्याकडे जोडले होते, देऊळगाव तिकडच्या 36 गावं जोडले होते. आपणही इकडं 3 वर पराक्रम केला होता. त्याच्यानंतर काही विकास कामं होते आणि मी नगराध्यक्ष असल्यामुळं आपल्या समस्या आपल्याला माहीत होत्या काय आहेत. चिखली एक पोल जर नगरपालिकेला लावायचा तर 8 ते 10 हजाराचा खर्च होता. आपली नगरपालिका ताकद नव्हती. 14 लाखाचं फक्त डिमांड होतं, 14 लाखाचं, आणि 50 लाख रुपये तर पाण्यावर खर्च होता. 6-6 फुटाचे गड्डे होते चिखली नगरपालिकेच्या आपल्या एरियामध्ये. 6-6 फुटाचे गड्डे होते. करंगळीसारखी धार होती, पाण्याला फोर्स येत नव्हता. बाया माणसाची एवढे हाल होते की रात्री 1:30 वाजेपर्यंत हापशावर बाया पाणी भरत होत्या, भांडणं होत होते. पोलीस स्टेशनमध्ये मारामारीचे डोके फुटाफटीच्या केसेस होत होत्या. ताईला म्हटलं ताई एक काम करा, जर मी आता एवढा प्रयत्न केला तर मला एक तुमच्याकडून मदत पाहिजे. ते म्हणे काय? म्हटलं हा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी निकालात निघला पाहिजे चिखलीचा. ते म्हणे कधीच शक्य नाही. कसं शक्य होईल? आता पाण्याचा स्रोतच नाही कुठं, तर हे कसं शक्य? म्हणे आपण काय करायचं की शेलूदला विहिरी, तिथं बोर टाक, खंडाळ्याला बोर टाक, इकडं चांदईला बोर टाक, इकडून सगळे कनेक्शन करा, इकडच्या बोथ्यातल्या विहिरी भरा, इकडच्या वायझडीतल्या विहिरी भरा, नंतर रात्रभर जागून ते पाणी लिफ्ट करा. त्याच्यानंतर पाणी कमतरता पडली तर सायफांच्या माध्यमातून ते गड्डे करून रामदास भाऊ देवडेनं ते प्रयोग केला होता. त्या नॅचरल ते हे करून त्याच्यातून पाणी भरा. त्यावेळेस फिल्टर नव्हते, काय नव्हते. मग अशा वेळी अशा याच्यात तरीही आम्ही 2:30 वाजेपर्यंत त्या विहिरीवर बसून जागून नगरसेवक हे सगळे जुम्मा मिस्त्री हे ते सगळे आम्ही बसायचो तिथं ॲक्च्युअली 2:30 वाजेपर्यंत. त्या दिवशी आता हे योगेश भाऊ तर आमच्याच वार्डात होते. मग याच्या लेडीजचे त्या भागातल्या की आम्हाला म्हणजे ॲक्च्युली अशा बोलल्या त्या की 3-3, 4-4 मुलं झाले म्हणे आपाजी, पण एवढं पाणी कधी आम्हाला आलं नाही असं. आणि 5व्या दिवशी पाणी दिलं मी, हे लक्षात द्या तुम्ही. त्यावेळेस पाण्याची योजना नसताना 5व्या दिवशी या चिखलीला पाणी पुरवलेलं आहे. आणि म्हणून मग ते ताईच्या म्हणे काय करावं लागलं आता. म्हटलं मग ते सगळे नगरसेवक सगळे ॲक्टिव्ह होते, काँग्रेस असो भाजप असो, सगळे आमचे त्यावेळेस टीमवर्क होतं आमचं विकासाचं. फुलझडे ताई तर त्या बिलकुल झाशीची राणीसारख्या कुठेही असलं तर उभे राहा. चांदबी आपा त्याही कुठेही असलं तर बिलकुल माणसासारखं डॅशिंगनं उभं राहणं, काम करायचं. ह्या पद्धतीनं काम ज्यावेळेस आम्ही सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणात केलं त्यावेळेस ताईला सांगितलं. त्यावेळेस मग आम्ही तो प्रश्न पाण्याचा मांडला. त्यावेळेस पेंटाकळीचं सरकार आपलं असताना 6 फुटाची वाल तिथं ते पाणी धार अडवले गेली 6 फुटाची. मग तेवढी भिंत त्या धरणाच्या तिथं जी जागा आपली म्हणजे आपल्या इकडचे पाण्याचे जनक तर भारतशेठ बोंद्रेचे आणि बबनशेठ चौधरी या मंडळीने काय केलेले सगळे धरणाचे नियोजन करून ठेवले होते, पण ते पुढं काही फॉलोअप झालेलं नाही. त्याच्यानंतर मग पेंटाकळी असो खडकपूर्णा असो हे याचे जनक कोण? भारतशेठ आणि बबनशेठ. आता त्यावेळेस काय केलं की यावेळेस मग हे काय करायचं, मग 6 फुटाची भिंत सगळ्या नगरसेवकांना हे केलं की मग ती 6 फुटाची भिंत, मग त्या 6 फुटात पाणी अडलं. आपलं आधी कळस मग पाय आहे चिखलीचा. चिखलीची ताई म्हणे की आता पाण्याचं पाहू द्या, तुमचा प्रश्न आहे तर मग प्राधिकरणचं ऑफिस इथं आणलं. प्राधिकरणचं ऑफिसला आपण ही बिल्डिंग भाड्यानं दिली बगड्याची. आणि प्राधिकरणला बिल्डिंग भाड्यानं दिल्यानंतर प्राधिकरणच्या माध्यमातून सगळी पाईपलाईन गावातली आधी टाकली. 2 वेळ वाढीव प्रस्ताव दिले. खडकपूर आहे ते झाले आणि वडरवाडी ते कोणी म्हटले ते नियमात बसत नाही. जसं आता सदानंद नगरचं होतं तसं त्यांनी सांगितलं की हे होत नाही. म्हटलं होत नाही. जनहिताकरता एखादा कायदा जरी मोडायचा काम पडला तरी मी तयार आहे आणि त्याची शिक्षा जर होत असेल तर मी भोगायला तयार आहे.
या शब्दात ज्यावेळेस बोललो तर त्यावेळेस त्यांचे जरा नेत्याचे थोडे लाईट लागल्यासारखे झाले. म्हटलं जनहितासाठी कायदा, पाणी जर पाजायचं द्यायचं ना, मत जर सदानंद नगरचं आपण घेतो तर सदानंद नगरमध्ये पाणी गेलं पाहिजे. वडरवाडीचं मत घेतो तर वडरवाडीमध्ये सुद्धा पाणी गेलं पाहिजे. तर ते प्राधिकरणाला तिथं पाईप टाकायला लावले. जी आता मारवाडी समाजाची ती गोरक्षणची जी जागा आहे त्याच्या एंड पॉईंटला तिथं पाईपलाईन टाकून तिथून वडरवाडीमध्ये वरून सप्लाय दिले ते खालच्या भागाला तिकडं ते, आणि वरून सगळ्या त्या भागाला पाण्याचे हे करून दिलं. सगळ्यात पहिले प्राधिकरणची टाकी आपण बांधली पुंडलिक नगरमध्ये. तिथं विजूभाऊ कोठारी नगरसेवक होते. हां, विजूभाऊ कोठारी नगरसेवक होते. आणि आपण पूर्ण पाईपलाईन ही चिखलीमध्ये हे केली. नंतर ती 6 फुटाची वाल बांधली आणि 6 फुटाच्या वाल पाईपलाईन तिथून पाणी. एक शब्द चिखली शहराला पण दिला होता की धनतेरस, ताईनं सांगितलं धनतेरसला आम्ही तुम्हाला पाणी, त्या पद्धतीनं आम्ही काम केलं ते. आणि धनतेरसच्या दिवशी ते धार पायासाठी अजून आली नाही, अजून आली नाही, अजून आली नाही, पायासाठी सगळं गाव त्या पेंटागळीतून ते पाणी पडायसाठी सगळं गाव तिथं कोण येतं. आता तुम्ही गेले 2 घंटे बसले पाणी नाही आलं, हे आता कोण गेलं कोण आलं म्हणजे पाणी येतं अशी उत्सुकता लागली आता लोकांना. कारण ते नवीन प्रक्रिया, इतकं पाणी 22 किलोमीटर ओढणं, मशिनरी तिथं त्या कार्यरत. तर ते धनतेरसच्या दिवशी आपल्या फिल्टर प्लॅनमध्ये पाणी पडलं, सुरू झालं. आपण पुंडलिक नगर जो टेकड्याचा भाग होता तिकडं सगळी योजना केल्यामुळं ट्रायल तिकडं झाली, पाण्याच्या टाक्या भरल्या गेल्या. नंतर आपण 4 झोन केले पाण्याची चिखली शहराकरता. आपल्या रेस्ट हाऊसजवळ 4 झोन आपल्या त्या भिंतीजवळ आहे. त्या 4 झोनमधून सगळ्या शहराला आजही पाणी जातं. आता त्यात वाढ करायची गरज आहे. आता जे तुम्ही सांगितलं की काही लोकांनी सांगितलं, आता ते पप्पू सेठची मुलाखत मी पाहिली जराची, तर त्यात त्यांनी सांगितलं की बा आता या कारकिर्दीत 12-13 दिवसात, म्हटलं तसं नाही येते. कारण आता वाढीव प्रोग्राम पाहिजेच. लोकसंख्या वाढली, आता वाढीव प्रोग्राम हा पाहिजे. कारण त्यावेळेस ते 4 झोन काम करत होते, आता 4 झोनपेक्षा जास्त लागणार आहे तिथं. आणि सगळ्यात मोठी आपली योजना ही जी बोथ्याची योजना होती ही कट नव्हती करायला पाहिजे. बोथ्याच्या याच्यावर जो एवढा मोठा खर्च झालेला आहे, विहिरी आहे तिथं आहे, तर तिथं ती योजना कट करायला नाही पाहिजे. कारण त्या बोथ्याच्या विहिरीहून हा जाफराबाद, आपला आदर्श नगर, हे जे सगळं पाणी तिकडून येऊ शकत होतं ना. एवढं हे लिफ्ट करतो पाणी, एवढं इलेक्ट्रिसिटी आज आपल्याला भुर्दंड करावा लागतो, तर तो झाला नसता. तर इकडची झाल्याबरोबर इकडची कट केली तर हे करायची गरज नव्हती. कारण एवढी योजना तयार आहे, आपली वायझडीजवळची योजना तयार आहे. हे कमी खर्चात, कारण त्या धरणातून पाणी यायला किती वीज लागणार आहे, पण 22 किलोमीटरहून जे पाणी येतं त्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा भुर्दंड हा नगरपालिका सध्या जास्त बसून राहिलेला आपल्या. आणि म्हणून त्या पिरियडमध्ये आपण जे पाणी आणलं तर त्या योजना, आणि इतक्यावर आम्ही थांबलो नाही त्यावेळेस. कारण मग आपलं सरकार गेलं फिलगुडमध्ये 4.5 वर्षात. प्रमोदजींनी सांगितलं फिलगुड आहे, आता 6.5 महिन्याआधी इलेक्शन घ्या, आणि त्यात गेलं. मग ते सरकार 6 महिन्याआधी आपण बरखास्त केलं, नंतर आपलं सरकार आलं नाही. मग सरकार आलं नाही, त्याच्यानंतर पद्मसिंह पाटील त्या यायचे झाले. मग आम्ही सगळेजणं नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते, रेखाताईच्या नेतृत्वात आम्ही हिवाळी अधिवेशनमध्ये उपोषणला बसलो. आणि उपोषणला बसलो तिथं. आणि त्यावेळेस पद्मसिंह पाटील आले बाहेर, आणि त्यांनी सांगितलं की हे काम मी युद्ध पातळीवर करणार, चिखलीचं काम मी युद्ध पातळीवर हातात घेईल. आणि खरोखर पद्मसिंह पाटलानं पेन टाकळी प्रकल्प हा इतक्या फास्ट घेतला, म्हणजे आपल्या 6 फुटाच्या वॉलवर आपलं काम भागायला लागलं होतं. पण पद्मसिंह पाटलानं हा प्रोग्रॅम राबवून चिखली शहराची कायमस्वरूपी पाण्याची समस्या ही आपली मिटवलेली आहे. कारण आपल्या सरकारमध्ये सुरू झाली, आणि नंतर तितक्यावर आम्ही थांबलो नाही की हे जर लवकर झालं नाही तर मग कोराडीहून आम्ही पाणी आणलं. कोराडीहून एक पाईपलाईन टाकलेली आहे चिखली नगरपालिकेसाठी या टाकीमध्ये. आणि आराराबा मला पाहुणे म्हणत होते, कारण तासगावचे आमचे पाहुणे जवाई हे त्याचे घरगुती मेंबर आहेत ते. तर ते म्हणे की काव पाहुणे माझं चुकलं का,
एवढं मी ताबडतोब मंजूर करून दिलं. म्हटलं काहीच चुकलं नाही, मी नगराध्यक्ष आहे आणि इथे ताबडतोब आम्हाला पाहिजे. तर युद्ध पातळीवर पुण्याचीच टीम आणून आपल्याला उन्हाळ्याच्या त्यानं पाईपलाईन फिट करून दिली. आणि जर पेनटाकळी जर नाही त्याच्यात भरलं गेलं त्या 6 फुटात का पैच्यात पाणी, तर कोराडी प्रकल्प हा तयार आहे आणि तिथून चिखली नगरपालिकेला पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. ही सुद्धा योजना आपण करून ठेवलेली आहे. आणि म्हणून ती कायमस्वरूपी पाण्याचे प्रश्न आज महिला आनंदात आहे. कधी कोणाला असं वाटत नाही की पाण्यासाठी आपली धावपळ होती म्हणून. कुठं भांडं घेऊन जावं लागत नाही, कुठं मारामाऱ्या नाही. आणि आपली मंडळी मुळे साहेबासारखे असो, जो योगेशजीसारखे असो, आता साबीरसारखे असो, मी असो, फिल्टरच्या पाण्यानं उन्हाळ्यात गाड्यात होता तो. फिल्टरच्या पाण्यानं फक्त आमची त्यावेळी एक चूक झाली की फिल्टरच्या पाण्याच्या ऐवजी एक दुसरं टाकं करायला पाहिजे होतं मोठं, जे डायरेक्ट पाणी येईल आणि ते वापरायसाठी, धुण्यासाठी, गाड्यासाठी ते पाणी सप्लाय करायचं. आणि हा फिल्टरवर जो खर्च होतो तो त्याचा विनाकारण इतका खर्च होतो आणि त्याचं पाणी कोणी कॉक बंद करत नाही. नालीत पाणी फिल्टरचं, गाड्यावर पाणी फिल्टरचं. मग असं हा त्याचा दुरुपयोग पण होऊन राहिलेला आहे. आणि पाण्याची महिलांची प्रश्न हा नाही तर आतापर्यंत जितके नगराध्यक्ष बसले यांना डोकेदुखी फक्त चिखली शहराचं पाणी होतं. घागर मोर्चा असो, मटका मोर्चा असो, तिथं फोडतोड असो, कॅबिन फोडणे, हे जे प्रकार चालायचे हे सगळे बंद झाले. म्हणजे विकास करायला नगराध्यक्षाचं डोकं स्थिर झालं. आणि असा एक हा मोठा प्रश्न सुटला. मग गोपीनाथजी आले इथं. गोपीनाथजी आले, त्यांनी सगळं, मग आम्ही पुन्हा त्यातही नियोजन. मग गोपीनाथजी आणायचे, मग चिखली शहराचा काय फायदा, काही तर घ्यावं लागेल. मग सगळं नियोजन केलं. 450 इलेक्ट्रिक पोल. मग मागायचं काय नगराध्यक्षानं, मग आपल्याला काय सगळं ठरवून घ्यावं लागेल. मग आपल्या पुंडलिक नगरमध्ये, आपल्या म्हसोबा परिसर, शिक्षक कॉलनी, कुठंच पोल नव्हते इलेक्ट्रिकचे. मग राजेभाऊ खरातकडं पाण्याची व्यवस्था ठेवली. म्हणजे मग तो बागवान गल्ली पण चांगली होऊन जाती, टांबर रोडची. जिथं बगडियामध्ये इथं लाईट नव्हते, पुंडलिक नगरमध्ये लाईट नव्हते, डेअरी परिसरात लाईट नव्हते, खंबेच नव्हते. आणि नगरपालिका एवढा खर्च करू शकत नव्हती. मग गोपीनाथजी येईल, तर मग गोपीनाथजी म्हणे काय आहे तुमची डिमांड अध्यक्ष. म्हटलं मला काय फक्त ऑलवेल पाहिजे, चिखली ऑलवेल पाहिजे. म्हटलं नगराध्यक्षपद असं मिळालेलं आहे आणि तुम्ही काय हरकत नाही म्हणे, मी देईल. मग ते 1 कोटी रुपये खासबाबमधून, पण ते आणता नाही आले. नंतर माझा राजीनामा घेतला गेला, काही आपसी थोडंसं हे झाल्यामुळं. पण ते 1 कोटी, मग ते म्हणे तर अजून ज्यावेळेस मग 52 लाख रुपये त्यावेळेस इलेक्ट्रिक बिल होतं नगरपालिकेचं. आणि केव्हाही ते पेंचीस घेऊन नगरपालिकेत तोडायची. 2 दिवस पाणी लेट, 4 दिवस पाणी लेट. तर म्हटलं आम्हाला हा त्रास आहे. म्हटलं साहेब ऊर्जा खातं म्हटलं तुमच्याकडे आहे, ऊर्जा खातं तुमच्याकडे आहे. तर त्यांनी तात्काळ ताईला हे केलं की तुम्ही बुलढाण्याला जा आता नंतर 1-2 दिवसात आणि साहेबाजवळ जाऊन बसा आणि तिथं हे करा. त्यांनी 30 लाख रुपये इलेक्ट्रिक बिलाचे आपल्याला माफ करून दिले 52 लाखमधून. म्हणजे ते नेहमी कटिंगचं भानगडच नव्हती ना. त्यांनी 30 लाख रुपये ते माफ करून दिले. 450 पोल दिले ऊर्जा याच्यातून. आणि एवढ्यावर ते थांबले नाही. अग्रसेन महाराज रोडचं उद्घाटन केलं त्यानं. ते आपण अरुण बवाडसडच्या याच्यातून पैसे घेतले होते त्यावेळेस 26 लाख रुपये. 7.5 लाख रुपये हिंदू स्मशानभूमी करता. चर्मकार वस्तीमध्ये जो रोड झाला, कुठून आपल्या खरपाच्या दुकानापासून तर चर्मकार वस्तीपर्यंत जो रोड झाला त्याच्यावर 5 लाख रुपये. असे अरुण बवाडसड करून आपण बराच त्यावेळेस विदर्भ वैधानिकमधून पैसा आणला. आणि हे जे महत्त्वाचे कामं होते, कारण 1च वर्षाचा पिरियड होता आणि त्याच्यात सगळं करायचं होतं. 1च वर्षाचं रोस्टर पद्धत होतं आणि त्यात सगळं हे करायचं होतं. म्हणून आपण त्यावेळेस त्यावेळेस हे कामं आणून ते उभे करून घेतले. आणि त्यावेळेस मग चर्मकार वस्ती तो रोड मग त्या राऊतवाडीच्या रोडला लागत नव्हता. त्यात सगळे लोक असे दाट बसलेले होते. त्याला ॲश्युरन्स दिलं. नंदू दांडगे त्यावेळेस ते नगरसेवक होते. मग ते समाज मंदिरामध्ये कुठं भाड्यानं घेऊन सगळे तिथले चर्मकार लोकांना शिफ्ट केलं. आणि ते शिफ्ट करून जागा अलॉट केल्या. रस्ता मोकळा केला. तो जे आता लाकडं वगैरे विकतात तिथं जो समोरून रस्ता आहे त्या TLR ऑफिस समोरून तो रस्ता मोकळा केला. आणि हे सगळे लोक शिफ्ट करून बाजूला पहिले भाड्यानं दिले, नंतर त्याचे सगळे केले. ते म्हणे अहो आम्हाला उठून दिसायला पुन्हा देणारच नाही. ते म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं आम्ही करणार नाही. नंदू दांडगेलाही भीतीच होती की एखाद्या वेळेस. मग ताईला नेलं. आपले CO म्हणून मला ते तहसीलदार होते राठोड साहेब, त्याला नेलं. म्हटलं साहेब तुम्ही बोला आता. या मंडळीचा राजकीय म्हणून आमच्यावर भरोसा राहणार नाही, तुम्ही बोला.
की तुम्हाला आम्ही बसून देऊ म्हणून. ते म्हणे काय हरकत नाही, आम्ही सगळे पट्टे करून देऊ. सगळ्याला बसून दिलं, सगळ्याला बसून दिलं. तो रस्तासुद्धा केला. आज राऊतवाडीतून माणूस सरळ आपल्या येऊन बिलकुल पोपट किराणावर निघतो असा तो रस्ता सरळ आपण त्यावेळेस करून दिला. मग असे इतके कामं हे विदर्भ वैधानिकमधून. त्याच्यानंतर गोपीनाथजीचं आम्हाला जर अजून पिरियड जर मिळाला असता तर खूप कामं झाले असते. म्हणजे इथं एकच विषय घेतला आपण पाण्याचा, असे अनेक विषय आहेत. मग आता अनेक विषय आपण एवढे विषय मी घेऊ शकणार नाही, तुम्ही देऊ शकणार नाही एवढा टाईम आहे की नाही. तर त्याच्याकरता मग त्यावेळेस आम्ही राजा टावरवर त्यांचा कार्यक्रम घेतला गोपीनाथजीचा. मग तिथं लाडू तुला झाली. नगरपालिकेतर्फे आम्ही गिफ्ट दिलं त्यांना, तो महारथमधला तो अर्जुनाचा चांदीचा घोडं वगैरे सगळं. त्यावेळेस सीओच्या हातानं ताईच्या हातानं आम्ही सगळ्यांनी ते दिलं. नगरसेवक मोठा सत्कार घेतला. सगळ्या पार्टीच्या नगरसेवकानं गोपीनाथ मुंडेचं तिथं स्वागत केलं, कौतुक केलं. आणि गोपीनाथ मुंडेचं भाषण झालं थोडं तिथं. ते म्हणे बुवा 3 वर जर हे नगराध्यक्ष होऊ शकतात तर हा माणूस इथं काही मला नगरपालिकेत नको म्हणे, हा मला महाराष्ट्रात पाहिजे. कारण म्हणे असे जोडणारे लोक आम्हाला वर पाहिजे. आणि एवढी काँग्रेसची महासत्ता इथं असताना 3 वर जर हे नगराध्यक्ष होतात आणि मला इथं बोलवतात आणि सगळे हेळीमेळीनं सत्कार वगैरे करून राहिले. आणि कोणीही नाही, विकासासाठी सगळे. आणि मी असं काही हे नव्हतं केलं कोणा असं पत्रक काढून की माझा नगरसेवक काम करणार नाही, माझा नगरसेवक असं करणार नाही. मी काय अजेंडा वगैरे काढला नव्हता. योगेश जी तुम नगरसेवक है ना, तुम्हारे वार्ड के काम प्रायोरिटी के तुम लेके आओ. बरोबर. और मैं अध्यक्ष, तुम खुद अध्यक्ष समझ के नारियल लो फोड़ो, पैसे निकाल के देने काम मेरा. नफे में मेरे को नाम दो, काम सही दो. नफे में मेरे को नाम दो. आपल्या खडकपुऱ्यातले रोड अजून बी उखलडे का भाऊ? अजून उखलडे का? खडकपुरा हा सिमेंटपुरा केला आम्ही राजनंसुद्धा लोकांची लिपून दिली. आमची चांदीनं बाई, ती बाई नगरसेवक बाई दरवाज्यात बसून भाकर हातावर घेऊन खात होती आणि काम करून देत होती आमच्या लोकांची. तुमच्याच जवळची पण आहे योगेशजी, देवबाला जरा 20 रुपये मेरे को जरा असे लोक जे काम करणारे होते, डिव्होटेड लोक होते, गरीब म्हणजे ज्यांच्याजवळ नगरसेवक निवडून यायला पैशाचं साधन नव्हतं, असे लोक नगरसेवक झाले. आणि खरोखर आजही मला कौतुक वाटतं त्यावेळेच्या नगरसेवकाचं की त्यानं जे कामं केलेले त्याच्यावर नालीवरचं आजही एक टक्करसुद्धा निघलेलं नाही सिमेंटचं. अशा रस्ते आहेत आणि अशा क्वालिटी आहेत. आणि म्हणून त्यावेळेस विकासासाठी आपलं मोदीजीचं जे तत्व आहे, सबका साथ सबका विकास, जातीभेद नाही, मेरी 130 करोड जनता और मेरा देश, हे जे मोदीजीचं तत्व आहे त्या तत्वाप्रमाणे जर भाजप चालली तर भाजपला कुठेच डंक नाही. तुमच्या लक्षात आलं का? त्या तत्वापर्यंत चालले आणि भाजप त्याच्यावरच आहे. भाजपनं आम्हाला जे भाषणं आम्ही ऐकलेले अटलजीचे, सत्ता हमें भी चाहिए पर सत्ता को हमने सर्वस्व नहीं माना, क्योंकि सत्ता के माध्यम से जन सेवा करने की हमको सत्ता काय केली हो ना, जनसेवा केली, तिच्यासाठी सर्वस्व नाही. आणि सत्ता नसली तरी आम्ही जनतेचे कामं करू शकतो, ही शिकवण आम्हाला अटलजींनी दिलेली आहे. आणि म्हणून हे जे आपण 2 खासदार फक्त जनसंघाचे होते भारतामध्ये, 2 खासदार जनसंघाचे, आणि त्यावेळेस कार्यकर्ता इतका प्रामाणिक होता की काय म्हणायचा, अगली बारी अटल बिहारी. किती खासदार? 2. काँग्रेस काय कॉमेंट करायची, जिसके दिए में तेल नहीं, सत्ता चलाना खेल नहीं. और जिसके खासदार 2, ऐसे कुछ तो भी कमेंट करते थे वो राज चलाने की बातें. हाँ हाँ, नहीं ऐसे कुछ भी यानी कमेंट करते थे. पण ये लोगों का जो ध्येय था, ध्येय से प्रेरित लोग थे वो. और आज जो उन्होंने श्यामा प्रसाद मुखर्जी का जो बलिदान है कश्मीर में का, वो कश्मीर में का जो बलिदान है, श्यामा प्रसाद मुखर्जी ये जेल में वहीं उनका निधन हुआ. श्यामा प्रसाद मुखर्जी ने जो जनसंघ की स्थापना की और उनका जो तत्व था, इस देश में 2 प्रधान 2 विधान
और दो निशान नहीं चलेंगे। अब वो मोदी जी के राज में वो संकल्पना आज मूर्त रूप में आई हुई है। क्यों कि आज कश्मीर का मुस्लिम हो, कश्मीर का कोई भी नागरिक हो, आज अच्छी तरह से रोजगार उसको उपलब्ध हो रहा, और आज कई साल की उनकी जो गुलामगिरी थी वो आज नष्ट हुई हुई है मोदी के राज में। क्योंकि खुला श्वास वो ले सक रहे, मुस्लिम महिला हो, मुस्लिम युवा हो, आज उनको रोजगार उपलब्ध होगा। नहीं तो कैसा था कि रोजंदारी के लिए देश के विरोध में काम करने को युवा तैयार होता था, रोजंदारी के लिए, पेट के लिए। तो वो रोजगार आज नरेंद्र मोदी जी ने आज वहाँ तैयार करा, और उसके लिए आज इतने अच्छे विचार होने के बाद में आज कोई भी पार्टी दिल्ली के तक में, फिर वो कांग्रेस क्यों नहीं होती, वो अलग अलग पक्ष की साथ लेके ही सत्ता बनाए। पर मोदी जी ऐसा व्यक्ति है, मोदी जी ऐसे पंतप्रधान हैं कि जिनकी फुल मेजॉरिटी के साथ आज सत्ता पे बैठे हैं। क्यों कि लोगों ने धारणा मान ली कि मोदी जी ये कोई धर्म के विरोध में नहीं, कोई पक्ष के विरोध में नहीं, और कोई उनका जो विचार है वो विकास का विचार है, सबका साथ सबका साथ विचार। जो गरीब 1 रुपया दवाखाने में खर्चा नहीं कर सकता, उसको आयुष्मान योजना में 5 लाख की मदद आज दवाखाने में मिल रही। गरीब भी आज जो मृत्युमुखी पड़ने वाला है वो भी जिंदा होके घर को आ रहा। मेरा यहाँ का उदाहरण बोलता तुमको, अपने गिरीश महाजन की तरफ ये खाता था, गिरीश महाजन का आज भी वो यूनिट ये गवर्नमेंट का चालू है। आपने यहाँ का राजू जो ड्राइवर था, दुर्गा सिंह का लड़का, मेरा बर्थडे था सेलूद में मैं गया तो वो अपना मुख्तार कार्यकर्ता था वो टाइम में, बोले तुम्हारा दोस्त तो ऑन बेड 3 साल से पड़े हुआ है। सर मैंने क्या बात है, मेरे को अपने को मालूम नहीं था। तो उसका सब दिनचर्या बेड पे ही होती थी, ऐसी उसकी स्थिति थी। मैंने उसको देखा, यार मैंने राजू भैया हमको मालूम ही नहीं। मैंने उसको कोई उसमें टाइम न गंवाते हुए गिरीश महाजन जी को फ़ोन लगाया, उनके जो पीए है रामेश्वर पाटिल उनको फ़ोन लगाया कि हमारे मतदार संघ के कुछ पेशेंट हम भेज रहे। तो बोले तुरंत भेजो। तो उनको वहाँ भेजा, फ्री ऑफ चार्ज दोनों बॉल के बैंड के पूरे ऑपरेशन होके आज वो शिवशाही गाड़ी पे 20,000 रुपये महीने से जा रहा, दुर्गा सिंह का लड़का। ऐसे उपक्रम, और भाजपा का काम बोलता, भाजपा को बोलना नहीं पड़ता, भाजपा का काम बोल रहा है आज। और उसके लिए तुम कितना भी उनके बारे में बोलो, तो भाजपा की सही नीति जो बोलते हैं, सही दिशा सही नीति और काम है, ज़्यादा भाषण देने का और इसके काम नहीं है। भाजपा का काम बोलता है, और उसका मैं एक सैनिक है, वह एक भाजपा का पाइक है। मेरे को भी 1 साल का नगराध्यक्ष पद अगर मिला, उसका भी बहुत अपन ने सही पैमाने पे उपयोग किया और दिशा दी। और वो कारण के वजह से पब्लिक से मैं इतना जुड़ गया, पब्लिक से इतना जुड़ गया कि 2014 में मेरे को पक्ष ने मेरा विचार करा। बहुत मान्यवर लोग थे, मेरे से सीनियर लोग थे मतदार संघ में, तो भी पक्ष ने मेरा विचार करके मेरे को टिकट दिया। पर अपना दुर्दैव युति टूट गई, 4 जने डिवाइड हो गए। तो भी लोगों ने 50,000 वोट का मताधिक्य देके अपने को सेकंड क्रमांक पे आए। 6-7 हज़ार वोट रह रहे, तो वो टाइम में अपन रहते देवेंद्र जी का सरकार था। और आपने तो देखे देवेंद्र जी ने जो निधि देने में जो है देवेंद्र जी, तो जब मैं पराभूत हुआ तब उन्होंने एक मीटिंग ली थी देवेंद्र जी ने बॉम्बे में। तो बोले मैं जो सेकंड पे है उनको मंडल देने वाला हूँ, बोले सबको, सब राज्य मंत्री का पद। पर कुछ कारणवश वो किसी को मंडल दिए गए नहीं, और नहीं तो वो कभी मेरे को राज्य मंत्री पद का या मंडल मिलता तो मैं ये जिला पूरा एक मजबूत कर देता। इतना मेरे को गारंटी थी कि मेरे को खाली इन्होंने वो कभी दिया तो अपने जिले को पूरा न्याय देंगे, परंतु वो हुआ नहीं। बाद में जब वो मीटिंग हुई तो उसके बाद में उन्होंने हमारी जब सेपरेट मीटिंग ली
तो बोले तुम्हारा नगर पालिका का नगराध्यक्ष तुमने बनाया, वो टाइम में सुहास सेठे ये नगराध्यक्ष बनाया था। तो मैंने बोला ऐसा ऐसा, तो ले सब हिस्ट्री मेरे को मालूम है, आप बहुत बड़े दिल के आदमी हैं, तो आप नगराध्यक्ष को बोल दो कि 67 कोटी उसको मैंने मंजूर करे हुए आके ले जा। 50 कोटी तक उसने लाया था, उसने विकास करा। पण देवेंद्र जी पैसा निधि देने को आज भी प्रिया बोंद्रे जो है उनको भी जो बोला था जाहिर भाषण में सभा में कि मैं कुछ कमतरता नहीं गिरने दूंगा नगराध्यक्ष भाजपा कराने के बाद में, वो हिसाब से उन्होंने निधि भी दिया। और अपने गांव में निधि का उसका नियोजन तो सब आप देख रहे हैं, तो वो काम भी हुए। और वो शब्द में विकास में फिर हमारे नितिन जी गडकरी है, देवेंद्र जी है, उसके बाद में पंकजादाई है, ये सब लोग, नाथाभाऊ तो अभी गए समझो, पर नाथाभाऊ एक वो भी अलग किस्म के थे, पालक मंत्री थे। तो पूरा किसानों के लिए पूरा जिला बुल्ढाना जिला दुष्कालग्रस्त जाहिर करने वाले वो एक में पहले पालक मंत्री थे। नहीं, मैं तो किसी पे आरोप वगैरह करने के कभी मैं करता भी नहीं, और आरोप करना मेरा काम नहीं है। मेरा काम है भाजपा कैसा सक्षम बने, भाजपा में कैसे काम हुए तो उसका नाम निकलने को ना। मैंने तो पहले बोल दिया कि मैं नगराध्यक्ष था वो टाइम में, मेरे को नफे में नाम दो। माझा असा विषय आहे की समजा पक्ष जे आरोप त्यांच्यावर झाले, त्यांच्यावर जे आरोप झाले ते आरोपाचं जे ज्या डिपार्टमेंटकडं त्याची चौकशी असते त्याचे अहवाल येतील, बरोबर आहे। आणि हे आपलं काम नाही, त्यांनी भ्रष्टाचार केला का नाही केला, काम निकृष्ट केले का नाही केले, हे याचं समीक्षा कोण करणार आहे, आधी वरचे वरिष्ठ लोक। त्याच्यामुळे ते निर्णय होतील, ते जर खराब झाले असतील तर ते तसे रिपोर्ट येतील, आणि त्यात काही आढळलं तर तसं काम होईल। त्याच्यावर आपण काय बोलणार, त्या विषयावर आपण नाही बोलू शकत त्याच्यावर, कारण हा जो विषय काढणार त्यांच्यावर आरोप देऊन काढणे, पण आरोप मग त्याचा आता चौकशी लागेल ना, मग ते चौकशी होईल, मग ती चौकशी होईल, त्याच्यातून निदान निघेल। म्हणजे हे आरोप जे झाले त्यांच्यावर तर ते तथ्यहीन किंवा आपण त्याला तुमच्या लक्षात घ्या, आता आमच्यापेक्षा वरिष्ठांना जे केलं समजा काय केलं, आता जमसा ज्याच्या हातामध्ये आहे, पण आमचं काय म्हणणं होतं, माझं तुम्हाला सांगतो, मी 1 महिना आधीपासून की माझं एकच स्पष्ट मत होतं की भाजपचा आमदार चिखली शहरामध्ये येणं हे फार कठीण आहे। चिखली मतदारसंघामध्ये याच्यासाठी फार पापड बेलावं लागतात भाजपचा आमदार येण्यासाठी। रेखाताईच्या वेळेस काय सरकत झाली हे आम्हाला माहीत आहे, आम्ही त्यावेळेस होतो। आता या ताईच्या वेळेस काय झालं आम्हाला माहीत आहे, कारण मी पराभूत झाल्यानंतर 5 वर्ष माझ्या कार्यालयामधला एक माणूस हटला नाही, एक माणूस कुठं कधी पक्ष सोडून जायची गोष्ट केली नाही। मी पराभूत असताना सुद्धा एकही माणसानं पक्ष सोडून जायची गोष्ट केली नाही, कारण पक्ष उलट वाढायचे। उलट धुरपतराव सारखा माणूस जिल्हाध्यक्ष म्हणून आला जो माझ्या विरोधात उभा होता, राजपूत डॉक्टर सारखे जे माझ्या विरोधात होते ते उपाध्यक्ष म्हणून झाले। कुणाल बोंद्रेनं 2000 फटाक्याची लढ माझ्या विरोधात लावली होती, तो सुद्धा नगराध्यक्षपदासाठी त्याच्या घरचे आले, त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांचं स्वागत केलं। भाजपमध्ये वाढ होती तर आम्ही याचं स्वागत केलं, आणि त्यावेळेस मला 11,000चं मताधिक्य मिळालं होतं चिखली शहरात। 2700 मताचं राजपूत डॉक्टरला मिळालं होतं, 2300 धुरपतरावला मिळालं होतं। याची गोळाबेरीज केली तर आपला नगराध्यक्ष येणारच होता, आपला नगराध्यक्ष येणार, मग तो घरचा परिवारातला जरी असता तरी येणार होता जर एवढे लोक आले होते तर। कारण धुरपतराव आपल्यामध्ये माझ्या वेळेस रामदास देवडे नव्हते, धुरपतराव नव्हते, राजपूत डॉक्टर नव्हते, त्याच्यानंतर कुणाल बोंद्रे नव्हते, हे सगळे हे कोणीच नव्हतं। मी इतक्या विरोधात जर भाजप सन्मानाने इथं होतो, 7000 मतं असेल मिळून येत होतो। आता एवढे लोक आल्यावर त्याचं फळ ताईल भेटलं, आमदार निवडून आले त्या, मग त्याचं फळ ताईल भेटलं। तर मी 1 महिना आधी सांगितलं होतं की किती तुमचं वैमनस्य दोघांचं असलं, आपसातलं काही असलं पटत नसलं काही असो, पण हे तुम्ही समन्वय ठेवा, कारण तुमच्या वेळेस ही बाजू भक्कम झालेली आहे, ही भक्कम बाजू झालेली आहे, कारण सगळे पक्षाचे लोक आपल्या ह्याच्यात आलेले, आणि ही बाजूमध्ये कोणताही माणूस, मग माझ्या वेळेस काही लोकांना आता ते नाव घेणं काही शक्य नाही,
माझ्या वेळेस किती लोकांनी विरोधात काम केलं. मी कधी आग्रह केला नाही, मी कधीच नाही आग्रह केला. कारण पक्षात एक एक कार्यकर्ता गुणदोष, आज भाऊसाहेबांची शिकवण होती, गुणदोषासह कार्यकर्ता स्वीकारा. हे भाऊसाहेबांनी सांगितलं होतं की गुणदोषासह स्वीकारा, त्याला समजून सांगा, नीट करा. हे जर समन्वय असतं तर नगरपालिकेला अजून चांगला भाग झाला असता. तर विरोध हे पहा, विरोधक आता आपल्या नगरपालिकेच्या पात्रावर भातोडायसाठी तर विरोधक तर त्यांची भूमिका मांडणारच आहे. आम्ही भाजप टिकवण्यासाठी आमची भूमिका मांडणार आहे. कारण आरोप दोषारोप हे आम्ही आमच्या पक्षावर तर कधीच करणार नाही. आमच्या पक्षावर, आमच्या जर समजा पक्षाच्या कार्यकर्ते चुकलं, आम्ही चार भिंतीच्या आत समजावून सांगू. आम्ही चव्हाट्यावर नाही मांडणार. तुमचं जे म्हणणं आहे की हे चव्हाट्यावर आलं, आता या गोष्टी तुमची ज्या घटना घडल्या, ह्या घटना घडल्या त्याच्यात नेमकं कसं काय घडलं हा विषय कोणालाही, मला तर माहीत नाही, मला तरी स्वतःला माहीत नाही किंवा निमंत्रण नाही की आपल्याला असं हे काय निर्णय घ्यायचे काय नाही. हे निर्णय त्यांचे आकाश भाऊचे, संजू भाऊ कुटेचे पत्र आले म्हटले आणि ते पेपरला मी वाचली बातमी की बा आकाश भाऊ फुंडकर आणि संजू भाऊ कुटेचं परवानगी घेऊन आम्ही हे केलेलं आहे, चांगली. पण मला एक वाटतं संघटित करायसाठी आपण जोडणी चालू होती तर जोडून ठेवायला पाहिजे होतं, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. कारण माझ्या वेळेस तर हे सगळे विरोधक मी पहिलेच बोललेलो आहे, पण भाजप वाढवायचं असेल तर तुम्हाला ही जोडणी करावं लागणार. मला एक सांगा ना, तुम्हाला पक्ष, मग तुम्ही एक एक समजा भाग कमी कमी करायचा असाल, मग पुन्हा आपल्याला ताकद किती लागते उभं करायसाठी? आज ती ताकद लागते ना. मग आता सगळे जोडजमाव झालेला आहे, मग जोडजमाव झालेला आहे तर पुढे चांगलं काम करायला पाहिजे आणि विकासच करायचे ना, दुसरं काय करायचं? विकासाचेच कामं करायचे ना आपल्याला. भाजपमध्ये असो का कोणत्याही पक्षात असो, विकास करणारालाच महत्त्व आहे ना. आज मोदीसाठी कोणता पक्ष पाहून राहिला का? आज मोदी जे मतं पडतात ते पक्ष कोणी पाहतं का? विकास पाहून राहिले लोक. देश सुरक्षा, विकास हेच पाहून राहिले लोक, दुसरं काही पाहत नाही. आणि जनता हुशार आहे हो, जनतेला काही जास्त भाषण द्यायचे कामं नाही आता, काहीच नाही. आज मला सांगा तुम्ही, कोणत्याही खासदाराचा आणि आमदाराचा निधी हा पुरत होता का विकासासाठी? नव्हता पुरत. मग नितीनजी, आपले मोदीजी, शहाजी यानं जे निर्णय घेतलेले वर केंद्रीय मंत्रिमंडळानं आणि भारतभर जे हे रस्ते बनवले, मग आता प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात जातो, खासदाराच्या मतदारसंघातून जातो, यायला पैसे लागून राहिले का? अहो, सबका साथ सबका विकास. मग आज जे आपलं पोरगं सुरक्षित घरी जातं, आपलं पोरगं जे मार्केटला माल घेऊन येतं, शेतकऱ्याचं पोरगं सकाळी निघल्यावर 10 मिनिटात चिखलीला पोचतं, हां, नाही तर गड्ड्यातून इकडं पडलं तिकडं पडलं, गाडी तुटली, हे प्रकार आहे का आता? मग आता नितीनजीमुळं जो विकास माध्यम, विकासामध्ये जी खीळ बसली होती दळणवळणाच्या ह्याच्यात, मार्केटिंगमध्ये, आता मला सांगा ना, समृद्धीसारखे रोड, काय विरोधकांनी विरोध नाही केला समृद्धीला? केला का नाही? पण 80 लाख रुपये एकर भेटल्यानंतर तेच लोक शेतकरी उड्या मारायला लागले ना, हे सरकार चांगलं आहे म्हणून, आणि त्याच शेतकऱ्याला पहिले विरोध करायला लावला. त्या काळामध्ये आता हे सगळं ऑनलाईन आणि आता कॉम्प्युटराईज झालेलं आहे सगळं. आमच्या वेळेस कसं होतं, सगळे कर्मचारी विभाग प्रमुखाची आमची महिन्याला मीटिंग राहायची. आम्ही काय करायचो, विभाग प्रमुख सगळे त्यांची मीटिंग, मग टॅक्सवाला असतात त्याची जबाबदारी त्याची, नळवाला असला त्याची जबाबदारी त्याची, साफसफाईवाला असला त्याची जबाबदारी त्याची, असे सगळे नियोजन करून ते कामं करून घ्यायचो. पण कर्मचारी हा नगरपालिकेचा जो कर्मचारी आहे ना, खरोखर आपल्या चिखलीच्या नगरपालिकेचा कर्मचारी हा चांगल्या पद्धतीने काम करतो. कारण कर्मचारीच हा कारकीर्द यशस्वी करत असतो. फक्त त्याच्याशी आपलं बिहेवियर कसं आहे, आपण त्याच्यावर कोणत्या पद्धतीनं आपण काम करतो. मी सकाळी 6 वाजता नगरपालिकेत जात होतो, सकाळी 6 वाजता. आणि विरोधक तर तुम्हाला माहीत आहे, कशावरही कॉमेंट करून हे करत तकलीफ देतात. मग अमीन सेठ नगरसेवक होते त्यावेळेस. आता त्यांनी मला सांगितलं की हॅट बोले हमारी तरफ आता नाही, बोले आज माझी साफसफाईवाली कोई नाही कोच नाही. म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं बाबा मला पाहावं लागेल. मी सकाळी 6 वाजता तिथं जायचो. मग मी काय करतो, ती टीम घेऊन ती सगळं त्या आपल्या मौल्यात अमीनबाईच्या घरासमोर इकडं तिकडं सकाळी 6 वाजता जोरजोरात दरवाजा ठोठवायचं द्यायचा, अमीनबाई उठव. ते 2-3 दिवस झाले, बोले भाई साफसफाई नहीं हुई चलती, तुमको जाओ मत आप पैसे.
6 वाजता मी त्याच्या घरी जाऊन साफसफाई बिलकुल सगळे नाही बोले साफसफाई नाही होई चलते बोले आपण पण आप मतावा बोले अरे कामं करायचे असले तर जे नाले कधी काढले जात नव्हते खैरुशा बाबाजवळच्या इकडे सगळे मजूर गिजूर लावून आम्ही पुन्हा ते हे मानधनावर लोक लावले होते खेड्यापाड्याचे मानधनाच्या लोकांना थोडा विरोध झाला स्थानिकच्या कर्मचाऱ्याचा की आप्पाजीनं असं आणलं तर आमच्यावर पोटावर म्हटलं तुमच्या पोटावर पाय नाही पडणार मला हे काही गोष्टी ज्या अत्यावश्यक आहे त्या करायसाठी मानधनावर लोक लावावंच लागतील मी मानधनावर शाळा सुरू केल्या होत्या उर्दू शाळा आहे ते सगळे शिक्षक मानधनावर तुम्हाला चालवायचे तोपर्यंत चालवा माझ्या पिरियडमध्ये चालवले आम्ही पुढच्या नगराध्यक्षाची काय गॅरंटी पण पोरायचं शिक्षण होतं ना मग करा असं नाही केलं आता हे गोरगर हे मार्केट जळालं होतं कोणतं बॉम्बे मार्केट त्यावेळेस काय निर्णय घेतला मग मला ते आपलं बाबूला जवळचं तिथंही विरोध झाला ते बाबूलाचं BOT तत्वावर तिथं किती विरोध झाला ती हाराशी होताना हॅट हम होऊन देंगे नाही ऐसा नाही वैसा नाही म्हटलं काय हरकत नाही होत तर नका होऊ देऊ पण म्हटलं हे तुमच्या कल्याणाकरता आहे तुम्हाला दुकानं भेटतील कमी भाड्यानं ह्याचे त्याचे मग ते सगळ्याची मिटिंग घेतली मुस्लिम समाजाची मग तिथं ते बाबूलाजवळ बांधकाम केलं BOT तत्वावर तिथं ते सुरू झालं लोकांचे पैसे आले त्याच्यात आम्हाला 15 लाख रुपये नफा राहिला नगरपालिकेला कारण पैसे कोणाला खायचे नाही म्हटल्यावर काय प्रश्न त्यात 15 लाख रुपये नफा झाला ते बॉम्बे मार्केट जळालं 7,000 शटर लावून आम्ही 33 लोक दुकानं तिथे दिले लोकांना गोरगरीबाला 4 मकार बंधू माळी हे ते सगळे बंधू 33 लोकांना दिले त्या मार्केटमध्ये आणि 185 दुकानं हे तुम्ही जे मामा हांडगेची जी मुलाखत घेतली 185 दुकानं बाबासाहेब आंबेडकर जे समाजाच्या पुतळ्याजवळचे आम्ही काय केलं की तिथं ते मोठमोठ्या लोकांच्या ताब्यात होते गोडाऊन 100 बाय 100 100 बाय 200 असे तिथं गोडाऊन होते आम्ही सगळे राठोड ताई आम्ही तिथे मिटिंग घेतली राठोड तहसीलदाराला बोलवलं म्हटलं बा हे गोरगरीब हे खडकपुरा इकडं तिकडं सगळे लोक 2 पैसे पोट भरतील 185 दुकानं बनवले आणि सगळे बसवले तिथं सिंधी समाज असो कोणी सगळे समाजाचे लोक बसवले आणि मोठे गोडाऊन तोडून घेतले विरोध झाला लोकांचा मोठे लोकांची नाराज झाली काही मग उद्यानं नाराज झाली तर राठोड तहसीलदारावर केस झाल्या ताईन त्या निपटवलं हे वरून पण गोरगरिबाच्या आणि जनतेच्या हितासाठी काही आम्ही जे निर्णय घेतले ते आज ते दुकानं आज तो बंबई बाजार का काय म्हणतात त्याला आपलं आज ते 185 दुकान त्यावेळेस बसवले अजून वाढले त्याच्यात सगळ्या लोकांनी तिथं हे केले रोजगार उपलब्ध करून दिला त्या गाड्या हांडगेच्या आणि त्याच्या गाड्या सगळे व्यवस्थित बसले ना आणि त्याच्या स्तंभाजवळचा रोडही मोठा झाला थोडा मग हे आपल्या एका वर्षाच्या कारकिर्दीत अजून सांगायला गेलं तर माझे डोळ्यातले काही विषय निघले असतील पण तरीही आपल्याला जर 5 वर्ष जर भेटले असते ना असे देवेंद्रजी सारखे जर निधी देणारे असते तर आपण हे चकाचक काम केलं असतं आणि तुमचे जे काही मोगम काही असे उत्तर आहेत तर हे फार अलग काम झालं असतं हे अलग काम झालं असतं म्हणजे समजा एखाद्या वेळेस समजा आपलं घरगुती 1 रुपया आहे आणि तो जर आपल्याला खर्च करायचा तर त्या 1 रुपयातला आपण घर समजून केलेलं काम आणि त्याची ठेकेदारी पद्धतीने काम केलेलं ते आठाण्याचंच काम होणार आहे ते रुपयाचं होऊच शकत नाही जर तुम्ही 1 रुपयाचं नियोजन शासनाचा असला तो 1 रुपया जर तिथं लागल्या गेला तर कोणाच्याच तक्रारीची गरज नाही येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आता नगरपालिकेचं इलेक्शन तुम्हाला माहीत आहे नगरपालिकेचं इलेक्शन काही हे जास्त पक्षावर चालत नाही बरोबर काहीच वार्ड फक्त पक्षावर चालतात जे बालेकिल्ले आहेत काही तुमच्या विकासाच्या कामावर चालतात काही तुम्ही काय डेव्हलपमेंट केलं काही केंद्राच्या कामावर चालतात की बुवा यांचं वरचं नेतृत्व काय करतं काही महाराष्ट्राच्या कामावर चालतात म्हणजे आणि काही तुमचे जे बालेकिल्ले आहेत ते तर तुम्ही काही त्याचा गदर दगडही नाही लावला नालीही करून दिली नाही तर ते तुमच्याच चिन्हावर जोही त्या पार्टीचं असेल त्याच्यावरच मारतो मग असेही काही बालेकिल्ले आहेत त्याच्यामुळं काही फक्त तुमचा विकासाचं पद्धत आणि तुमचा उभा केलेला माणूस हा तर त्याच्यावरच भरपूर डिपेंड असतं वार्डाचं की बुवा या वार्डामध्ये जर पब्लिकचं मत आहे की हा माणूस पाहिजे आणि तो माणूस कोणत्याही पक्षाच्या वाट्यावर जर गेला असेल तर तोच निवडून येतो हे आमचा अभ्यास आहे की तो फक्त तुम्ही जो माणूस विकासाचा आहे आणि लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी आहे की हा माणूस आपल्या वार्डाचा विकास करेल
मग तो माणूस कोणता पक्ष उचलतो हा विषय महत्त्वाचा आहे. जर कॅपेबल नाही आहे, तुम्ही किती तिकीट दिलं आणि पब्लिकला जर पसंती नाही, आता पहिली पसंती आपण जो म्हणतो इलेक्शन कशाच्या मुद्द्यावर आहे, पहिली पसंती. मग आता पहिली पसंती कोणाला मिळते, मग आता पहिले पसंतीचे उमेदवार कोणत्या पक्षाजवळ आहे, हा एक महत्त्वाचा विषय ना राजकारणात. मग पहिल्या पसंतीचे उमेदवार कोणत्या पक्षाजवळ आहे, मग तसं महत्त्वाचा विषय तो पण आहे. आणि लाट जी असती ती लाट कशी चालती, आता वरचे लोक काय बोलतात. आता समजा एखाद्या वेळेस आता महाविकास आघाडी वर सरकारमध्ये, आता त्यांचं काय समीकरण आहे, ते एकत्र लढतात का एक एकटे लढतात, ते तिघं एका ठिकाणी येतात का भाजप एकटं लढावं लागतं, हाही विषय. मग आता कोणकोणत्या पक्षाबरोबर काय काय समीकरण नाही हे युती ज्यावेळेस आहे तर अजून त्याला विचार, तर अजून त्या गोष्टीला विषय पुढचं जे तुम्ही म्हटलं की हे आता चिखली नगराचं काय राहील, अजून तर त्याला बराच वेळ आहे. कारण काय समीकरण म्हणतात आणि युत्या कोणाबरोबर होतात हा विषय महत्त्वाचा आहे. आता यावेळेस आपण पाहिलं तर सगळे आता भाजपच्या यालाच साथ दिली सगळ्यांना. जे अपक्ष आले ते भाजपसोबत, सेनेवाले होते ते भाजपसोबत, सगळे भाजपसोबत होते. आता त्याच्यानंतर काय आहे की हे विकास, आता हे जो हा प्रश्न आहे हा याला अजून वेळ आहे समीकरणाला. आणि तुम्ही जर इलेक्शन लागल्यावर जर मला मिळालं आणि ते वातावरण जर आम्ही गावातलं पाहिलं तर तुम्हाला मी 2-3 दिवसाचं सांगेल आपलं वारं काय आहे कोणाचं. नक्की भेटू आम्ही तुम्हाला. हां नक्कीच सांगेल की आपलं वारं काय आहे आणि आपलं काय होणार आहे. जे पहिल्या दिवशीचं वारं असतं मुळे साहेब त्यात बदल नसतो होत. तो टेम्पो पुढे पब्लिकनं एकदा वार्डात जे सगळ्यामुखी निघलं त्याच्यात शेवटच्या पण मग ते तुमचं काय असेल ते तुम्ही माझा खर्च आणि पाणी ते काही नसतं त्याच्यात. ते पहिले त्या लोकांच्या ज्या मुखातून निघलं तेच होतं. काही बाकीचे किती भाषणं होत्या काही होत्या काही नसतं ते. हे नगरपालिका खूप अलग विषय आहे. त्याच्यापेक्षा किचकट सरपंचाचं इलेक्शन आहे. त्याच्यापेक्षा हे असे काय नगरपालिकात माणसावर जास्त चालतं. आणि पक्ष तर आहेच, पक्षाचं सिम्बॉल तर लागतं कारण मोदीजीचं कार्य आहे महाराष्ट्रात काम, नितीनजीचे काम. आज जो MH28 आणि वृत्तनायक हा निवडणूक नाम्यासाठी योगेशजी, मुळेजी, साबीरजी हे जे आमच्या निवासस्थानी आले आणि खरोखर म्हणजे आमच्या सध्या तरी डोक्यात कोणते विषय नव्हते. तुम्ही म्हणजे एक प्रकारचं सगळे राजकीय डोके चार्जिंग म्हणावं लागेल. चार्जिंग म्हणजे जे विसरले होते म्हणजे आता राजकारणात कुठं आता काही सध्या बोलण्याचा अर्थ नाही असं वाटत होतं. परंतु आता तुमचं इथं येऊन मुलाखत घेणं, पण राजकारण असं आहे की मोकळं बोलावंच लागतं. मग कारण राजकारणाचा विषय असला की जे आहे आपल्या मनात ते मांडावंच लागतं. आणि त्या गोष्टीला तुम्ही जो उजाळा देऊन राहिले आणि एक प्रकारचं या गावामध्ये जनतेच्या कल्याणाकरता, या नागरिकाच्या चिखलीच्या कल्याणाकरता खरोखर हा उपक्रम चांगला आहे. कारण ज्या लोकांना जनतेची सेवा करायची असे लोक तर तुमचे मुलाखतीमध्ये येतीलच, पण ज्या लोकांकडून करून घ्यायची आम्हाला सेवा अशाला सुद्धा आम्ही बळकटी देणारच आहे, त्याचा प्रश्न नाही. परंतु या ठिकाणी एकच इथं म्हणावं लागेल की याला अजून उशीर होता कारण आता लोक इलेक्शन लांबल्यामुळं हा विषय पेंडिंग पडला होता. परंतु तुम्ही हा विषय जागृत ठेवून जो एक जनमानसामध्ये पुन्हा त्या गोष्टीला चालना देऊन एक ते उत्साह निर्माण करून राहिलेले नेत्यामध्ये याच्यात. आणि थोडे तुमचे प्रश्न जरासं खोचकही आहे, गंभीरही आहेत त्याच्यामुळं. आणि आजकाल बोलणं सोपं नाही बाबा, हे मीडिया आहे ह्या. कारण तुम्ही पाहिले बोलण्याचं तुमची जीभ सटकली की कुणीकडं जातं काम, तसं नाही व्हायला पाहिजे. कारण याच्यावर बोलताना तोलून मापून हेच बोललं गेलं पाहिजे. आणि ज्या पक्षाचे आपण आहे त्या पक्षाचं विकास काम, त्या पक्षाचं जे फाउंडेशन आहे म्हणजे ज्याही पक्षाचं असेल, आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, त्याच्यानंतर अटलजीच्या ज्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जी गेले त्यावेळेस अटलजीच्या खांद्यावर ध्वज दिला त्यांनी भाजपचा.
म्हणजे जनसंघाचा. त्याच्यानंतर तुम्ही अटलजीचे दिल्यानंतर आपले आता मोदीजी झाले पुन्हा पंतप्रधान, आणि जे कार्य ते बोलत होते श्यामाप्रसाद मुखर्जी, तेच कार्य, तोच प्रवाह मोदीजीच्या माध्यमातून आता त्याची काय म्हणतात फलश्रुती होऊन राहिलेली आहे. कारण ज्या गोष्टी श्यामाप्रसाद मुखर्जीला या देशाच्या सुरक्षितेविषयी खटकल्या होत्या, या विकासाविषयी खटकल्या होत्या, त्या गोष्टी ह्या मोदीच्या स्वरूपात मूर्त रूपात आता आपल्या भारतामध्ये येऊन राहिलेल्या आहे. महिलाला न्याय मिळून राहिलेला आहे, नागरिकाला न्याय मिळून राहिलेला आहे. आणि मोदीचीचं एकच तत्त्व आहे की जो लाभार्थी आहे खरा, जो गरीब आहे, मग तो कोणत्याही कास्टचा असो, आज सगळ्यात जास्त फायदा कोणाचा आहे मोदीजीच्या ह्याच्यात? मोदीजीच्या ह्याच्यात मुस्लिम लोक, बौद्ध समाज, कारण घरं कोणाजवळ नाही, बाकीच्या सवर्णाजवळ तर घरं आहेच, पण बौद्ध लोकांजवळ घरं नाही, घरकुल नाहीत, मुस्लिम लोकांजवळ घरकुल नाहीत. सगळ्यात जास्त फायदे जर झाले असतील तर दोन समाजानं घरकुलं, हे आता आम्ही आमच्या हातानंच शिवच्या माध्यमातून चेक दिले ना, तर हे जास्तीत जास्त लाभार्थी हे मुस्लिम समाज, बौद्ध समाज आणि गोरगरीब, मग छोटे छोटे माळी असो, वैदू असो, या लोकांना, म्हणजे ती इथं जातीभेद नाही ना. जो लाभार्थी आहे, ज्याला घर नाही, त्याला घर, म्हणजे काय संबंध आहे तो जाती धर्माचा आणि विकासाच्या? ज्याला घर नाही त्याला घर, ज्याला औषध पाहिजे त्याला आयुष्यमान योजना, गरिबाला 5 लाखापर्यंत योजना, कोणत्या नेत्यानं केलं नाही. आता जनधन खातं काढलं, बँकेचा संबंध फक्त मोठ्याच लोकांशी होता. जनधन खातं काढलं तर जनधन खातं हा तुमचं भांडे घासणाऱ्यापासून हे जनधन खात्यामध्ये, आणि जनधन खात्यामधलं तो जर करता पुरुष गेला तर त्याच्यासाठी 1,30,000चा विमासुद्धा आहे, इन्शुरन्स आहे. आता कामगार योजना जी काढली होती, पालकमंत्री आपले संजू भाऊ कुठे होते, अहो कामगार योजना कोणालाच माहीत नव्हती पहिले, पण ज्यावेळेस कामगार खातं हे संजू भाऊकडं आलं आणि ते पालकमंत्री झाले, त्यावेळेस आपल्या लोकांच्या सगळ्याच्या डोक्यावर पेट्याच दिसल्या ना, किट, पेट्या, 10,000 रुपये, त्याच्या मुलाला शिक्षण, त्याच्या गर्भवती महिला असली तर तिला दवाखाना, त्याला इन्शुरन्स. मग हे कधी समजलं होतं का कामगार? आणि आपल्या भागात कामगार किती आहे? सगळे कामगार, पण कोणाच्या नोंदण्याच नव्हत्या. लोकांना किती लोकांनंतर नोंदण्या करून घेतल्या, किती लोकांना लाभ भेटला, कारण कामगार आहे म्हणून कोणाची नोंदच नव्हती ना. फिटिंगवाला कामगार करून राहील नोंद नाही, बांधकाम करतो त्याची नोंद नाही, टीन टपऱ्याच्या पेट्या बनवतो त्याची नोंद नाही, रंगाऱ्याची नोंद नाही. मग अशा सगळ्या नोंदा झाल्या आणि हे काम मूर्त स्वरूपात आलं. म्हणजे गोरगरिबापर्यंत, तळागाळापर्यंत जो पक्ष पोचला असेल तो भारतीय जनता पार्टी पक्ष, आणि असे कामं झाले. पण आता दुर्दैव असं आहे की आपलं सरकार नाही यावेळेस. पण आता राजकारण आहे, यश अपयश चालणारच आहे, राजकारण आहे. आणि आपल्यासमोर आता जे काम दिलं नगरपालिका, ती नगरपालिका हे समाज, आणि तुम्ही जो हा स्तुती उपक्रम हातात घेतला ना, हे नागरिकाच्या भल्यासाठी, मग ते कोणी असो सत्तेवर, उद्या जनता काय कौल देईल हे तर जनता जनार्दन म्हणजे परमेश्वरच आहे. जनता जनार्दनाला काही तोड नाही आहे. जनता ज्याच्या पदरात टाकल आणि गावाचा विकास करणार, तुम्ही काँग्रेसकडे जाणार, तुम्ही सेनेकडे जाणार, तुम्ही भाजपकडे येणार, तुम्ही सगळ्या पक्षाचे आज तुमच्याजवळ मनोगत आहे, त्यांची चर्चा आहे. कोणी बसलं तर समाजकार्याला जे तुम्ही वाव देऊन राहिले, प्राधान्य देऊन राहिले, आणि तुम्ही जे सगळ्यापर्यंत जाऊन पोचून राहिले, खरोखर स्तुत्य उपक्रम आहे तुमचा, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. MH28 आणि वृत्तनायक तुमचा जो निवडणूकनामा आहे त्याला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा. आणि आमचं इथं येऊन आम्हाला त्या योग्य तुम्ही समजलं, आम्हाला त्या योग्य समजलं, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप अजून धन्यवाद. आणि दिवाळीच्या सगळ्या शुभेच्छा, सर्व नागरिकांना शुभेच्छा, सगळ्या मीडियावाले जितकी मंडळी त्यांनासुद्धा शुभेच्छा. आणि मीडियाचा हा जो चौथा आपल्याला लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, खरोखर जे जनतेपर्यंत पोचवता, जिथं सूर्याचं किरण जात नाही म्हणतात तिथं मीडिया पोचतो. आपण पाहतो हे TV वर, म्हणजे पूरग्रस्त असो, कोणी आपत्कालीन योजना असो, तिथं जीवाची पर्वा न करता मीडिया तिथं जाऊन राहिलेला आहे. आणि मीडिया असा कधीच पाहिला नव्हता आपण,
पण जिथं जीवाची पर्वा न करता मीडिया जातो, इकडं बंदुकीच्या गोळ्या चालू आणि इकडे मीडिया मुलाखत घेऊन राहिला, हे असं दृश्य कधी आतापर्यंत पाहायला भेटत नव्हतं. म्हणून खरोखर जीवावर उदार होऊन जे तुमची मंडळी लोक काम करतात त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. करोना पिरियडमध्ये तुम्ही ज्या लोकांना चांगलं काम केलं त्याच्याबद्दलही खूप धन्यवाद आणि जनजागृतीसाठी पुनश्च धन्यवाद. जय हिंद, जय भारत. खुलासा करणार नाही, याचा खुलासा करणार नाही तर लोक तर मग म्हणतील ना की आम्ही जे म्हणतो तेच बरोबर आहे ना. म्हटलं हे असं आहे. मग त्यावेळेसपासून ती तक्रार बंद झाली आणि कामाला गती. मग राजेभाऊ म्हणे सुरेश प्रत्येक नगराध्यक्ष वाचतात, परंतु कामाचं म्हणे हे आम्ही स्मशानभूमीत बसलो होतो, इथं हिंदू स्मशानभूमी मौनी बाबाच्या मठामध्ये. मग राजेभाऊ काय म्हटले की गड्या सगळ्यात म्हणजे बूथ हीच भाजपची शक्ती, हे जे मोदीजी सांगतात. मग तुमचा बूथ प्रमुख त्या दिवशी किती ॲक्टिव्ह आहे, त्या दिवशी मतदानाच्या दिवशी किती आहे. नाही तर तुम्ही सगळं वावर पेरून टाकलं, हो सगळं सोंगायला आलं आणि मग त्या खोडायच्या वेळी झोपून गेले, नेतील चोरून. तसंही नाही. या कामावर तर पक्षदादा ते 75% कौल तर तेच देऊन बसतात. आता तुम्हाला कसं लोकांशी वागायचं त्याच्यावर तुमच्या डब्यात टाकायचं आणि त्याच्याकरता तुमचे बूथ प्रमुख. मी नगरपालिकेचं क्षेत्र आणि नगरपालिकेपुरतं राजकारण हे कधी सोडलं नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यावेळेलाही तो बिकट होता. आम्ही जोपर्यंत पेन टाकळीचं पाणी या चिखलीच्या फिल्टर प्लॅन्टला पडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडलं नाही. आमचे इतके उपोषण निश्चितच कुणीही दुसऱ्याने केलेले नाही. त्याला 1998मध्ये सौ विमल देवडे ह्या चिखली नगरीच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष झाल्या. कोणत्याही प्रकारचे कर न वाढवता आम्ही ती वसुली केली, म्हणजेच आम्ही त्यावेळेच्या चोऱ्या थांबवल्या. मग चिखली शहर असं आहे की त्या शहरानेच जास्तीत जास्त ग्रँट मिळवण्याचा हा बहुमान शासनाकडून मिळवलेला आहे. त्यावेळेला संत सावतामाळी भाजी मार्केटचे 96 गाळे हे आम्ही फक्त 42 दिवसामध्ये पूर्ण केले. योग्य ठिकाणी योग्य त्या माणसालाच आम्ही ते गाळ्याची वाटप केली. 1998मध्ये नगरपालिकेमध्ये मी पहिली महिला नगराध्यक्ष होऊन गेले. आता शासनाने 50% आरक्षण दिलेले आहे, तरी 50% महिलांनी नगरपालिकेत सहभाग, राजकीय हो सामाजिक कार्य हो त्यात सहभाग घ्यायला पाहिजेत. किंवा आज मतदान झालं समजा आणि ते नगरसेवक मतदान मागायला जातात, फक्त तेव्हाच ते भेटतात त्यांना. त्याच्यानंतर 5 वर्ष तर कोणाला भेटत नाही, घरी पण भेटत नाही, बाहेर पण भेटत नाही. की आपले कामं कोण करू शकतं हाच विचार मतदारांनी करायचा. पण आम्ही त्यांना थांबवतो ना की आम्ही एक महिला आहे, आम्ही नगरसेवक निवडून आलेले आहे, आम्हालाही हक्क द्या, आम्हालाही अधिकार द्या. तर तुम्ही जर तुमचे प्रश्न मांडसाल तर आम्ही आमचे वार्डाचे प्रश्न केव्हा मांडायचे.